किमान सामग्री आणि कमाल तयारी असा स्वतःचा खास फिटनेस मंत्र तयार करत सचिन दांडेकर या आपल्या मित्रानं अवघ्या एका महिन्याच्या अंतरानं 42 किलोमीटरच्या 2 फुल मॅरेथॉन पूर्ण करण्याची जबरदस्त कामगिरी बजावली आहे. 4 डिसेंबर 2022 रोजी त्यानं पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, तर 15 जानेवारी 2023 या दिवशी त्यानं टाटा मुंबई मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली. मॅरेथॉनची तयारी किती आधीपासून सुरू करावी लागते, रोजचा सराव, डाएट तसंच सलग 4-5 तास धावणं ही फक्त शारीरिक कसरत असते की तो मेंटल गेमही असतो. ॲथलीट म्हणून टेम्परामेंट कसं हवं, कोणत्या गोष्टी नक्की कराव्यात तर कोणत्या आवर्जून टाळाव्यात, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर सचिननं या अनौपचारिक मुलाखतीत आपली रनिंगची सिक्रेट्स उलगडली आहेत. आपण ॲज अ कम्युनिटी म्हणून इतके वर्ष सोबत आहोत आता, तर आपणच एकमेकांना खूप छान प्रकारे मोटिवेट करू शकतो. तर आपण सुरू करूया गप्पांना. सचिन आहे सोबत आणि तो आत्ताही पाषाणवरनं पळत आलेला आहे इथे. म्हणजे तो खरंच त्याच्या कृतीतनं दाखवतो, त्यामुळे त्याला बोलण्यात आणि गप्पांमध्ये इंटरेस्ट नाही आहे, पण तरी तो आपल्या सगळ्यांना त्याच्या सगळ्या सिक्रेट्स शेअर करणार आहे. हे सचिन, तर पहिला प्रश्न आहे तुला, जो सगळा अभ्यास केलेला नसला मुलाखतीचा की विचारतात चॅनलवर तसा, की कसं वाटतंय तुला मॅरेथॉन पूर्ण करून? मस्त मस्त वाटतंय. खरं तर आजचं मी धावत आलो त्याचं कारण हे होतं की एक मोठी रन झाल्यानंतर एक रिकव्हरी नसते, तर ती रिकव्हरी रन मी कंटाळा केला 4-5 दिवस करायचा, आणि मग जरा मुलं आजारी होती त्यामुळे राहून गेलं. तर म्हटलं आजचं ओकेजन याच्यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही, म्हणून मी म्हटलं आज करूया. परत उद्यापासून सोमवार आठवडा सुरू होईल तर माहिती नाही. तर स्वातीने मला एका पॉईंटनंतर सोडलं आणि मी म्हटलं तिकडून मी आता जातो. तर त्यामुळे खरं तर ही रिकव्हरी रन म्हणून एक झाली. आणि मॅरेथॉनचा एक्सपिरियन्स चांगला होता. म्हणजे मॅरेथॉन केल्यानंतर एक खूप समाधान वाटतं. ते करेपर्यंत बरेच पॉईंट्स असतात, असं वाटतं की सोडून द्यावं, जाऊ द्या यार, करू परत चान्स येणारच आहे. पण ते करत करत एक थोडंसं विचार खूप करायला लागतो. म्हणजे एका पॉईंटनंतर मॅरेथॉनमध्ये असं होतं की एक ऑटो पायलट मोडमध्ये आपण जातो. म्हणजे पाय ऑटोमॅटिक चालत आहेत, आपले हात चालत आहेत, सगळे मोशन होते, आणि मग डोकं कुठेतरी भरकटतं, मग कुठेतरी हिस्टॉरिकल मुवमेंट येते किंवा असं काही होऊ शकतं. आणि मग त्याच्यात आपल्याला काहीतरी जाणवतं की हां तेव्हा असं घडलं होतं, आणि मग त्याच्यात काही मीटर्स होऊन जातात. असं करत 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 कारण तुम्ही 4-5 तास धावत असता. म्हणजे ऑफकोर्स जे ॲथलीट्स आहेत ते 2 तासात कंप्लीट करतात मॅरेथॉन, म्हणजे माझी तेवढी तयारी नाही आहे. पण हा एक एन्ड्युरन्सचा रनचा हा एक भाग असतो की खूप गोष्टी त्याच्यात घडत असतात, म्हणजे मनात, आणि आपण एकच मोशन चालू असते आणि त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी घडत 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 मग त्याच्यात मध्ये होऊन जातं. म्हणजे असं बघितलं की मला 5 तास फक्त धावायचं, ते अतिशय बोरिंग वाटू शकतं. पण तेच जर तिकडे करत गेलं ट्रॅकवर, तर कोण ना कोण धावत असतं, वेगवेगळ्या वयातली मुलं, त्याच्यानंतर काही बरेच सिनियर सिटीजन धावत असतात. तर ते बघून खूप मजा येते, आणि असं करता करता मग रन संपत जाते. मला आठवते की आपलं बोलणं झालेलं तर 2022च्या स्टार्टला खूप मोठ्या गॅपनंतर, एक 10 वर्षाच्या वगैरे किंवा अलीकडे पलीकडे, तू परत सिरियसली रनिंगवर फोकस केलंस असं तू म्हणलेलास. हे 2 मॅरेथॉन तो पळला आहेत. आपल्याला सगळ्यांना असं वाटू शकतं की तो खूप वर्ष या फील्डमध्ये आहे म्हणून त्याला ते शक्य झालं आणि आपल्याला नाही आहे. तर असं नाही आहे. तो केवळ 10 महिन्याच्या प्रॅक्टिसवर, पण जे ऑब्व्हियसली खूप पद्धतशीरपणे त्यांनी केली असेल. तर जेव्हा सुरू केलीस तू प्रॅक्टिस 2022च्या मला वाटतं फेब्रुवारी वगैरे, 1 वर्षाआधी, तर तेव्हा तुझ्या डोक्यात काय होतं की मॅरेथॉन हे तुझं एम होतं का तुला रनिंग परत रिस्टार्ट करायचं होतं? याची सुरुवात खरंच थोडी आधी झाली. म्हणजे कोविड काळात एकतर म्हणजे आम्ही घरी चौघच असतो, त्यामुळे आजारी पडून कसं चालेल, मग हॉस्पिटलायझेशन झालं तर काय होईल, मग ती थोडीशी भीती होती. आणि त्याच्यात आता तब्येतीकडे लक्ष द्यायला पाहिजे, म्हणून मग वेगवेगळे काय काय सुरू झालं. म्हणजे आठवत असेल तर आपल्या बाबागटावर एक पुशअप्सचा एक्सरसाइजमध्ये आला होता, मग बऱ्याच लोकांनी एकमेकांना नाही केलं, तर मी ते केलं. मग त्याच्यानंतर म्हटलं अजून थोडंसं स्ट्रेच करून बघूया, मग सूर्यनमस्कार सुरू केले. मग मी एकदा 108 सूर्यनमस्कार करून बघितले. मग वाटलं की थोडंसं अजून आपण जेवढं खेचू किंवा जेवढं ताणू तेवढं ताणलं जाईल, फक्त काळजी घेऊया की इंजुरी होणार नाही. आणि मग मी वेगवेगळे प्रकार करायला लागलो. तेव्हा रनिंग डोक्यात पण नव्हतं. मग झालं की मुली सायकलिंग चालवायला शिकायला लागल्या, आणि तेव्हा मी माझी खूप जुनी सायकल, म्हणजे तू बघितलीस माझी वयोवृद्ध सायकल आहे 27-28 वर्षापूर्वीची, तर ती मुंबईहून आणली, ती थोडीशी रिपेअर केली आणि त्यांच्यावर मी चालवायला लागलो. मग ती चालवता चालवता असं वाटलं की सायकलिंगमध्ये पण मजा आहे.
आणि मग मी सायकलिंग करायला लागलो. मग माझा एक मित्र आहे, तो हडपसरवरून यायचा. आम्ही एका आळंदी रोडला एका स्पॉटला भेटायचो दर बुधवारी. तर असंच जवळजवळ प्रत्येकाची 30-32 किलोमीटर रनिंग सायकलिंग व्हायची. मग ते सुरू झालं आणि सायकलिंग करता करता मला वाटलं एकदा आपण जरासं थोडं रन करून बघूया. आता बरीच खूप वर्षांनंतर मी परत रनचं ट्राय करत होतो. आणि तेव्हा एक निमित्त असं झालं की माझा कॉलेजचा मित्र आहे, तर तो म्हणाला की अरे तो हाफ मॅरेथॉन करायचा आधी 10 वर्षापूर्वी. तर तो म्हणाला की मी येणार आहे पुण्यात, तर तुझ्या घरी पण येतो आणि आत्तापर्यंत आलो नाही आहे तुझ्या घरी, तर तुझ्या घरी येणं होईल आणि आपणही हाफ मॅरेथॉन करूया. ती आपलं पुणे म्हणून एक हाफ मॅरेथॉन असते दरवर्षी. तर म्हटलं चालेल. मग त्याच्यासाठी आम्ही रजिस्टर केलं आणि मग त्याच्या तयारीला ॲक्च्युली लागलो तेव्हा माझं रनिंग सुरू झालं. बरं. येस. तर त्या रनची पण एक गंमत सांगतो. ती रन खरं होती जानेवारी महिन्यात, तर ती कोविडमुळे पोस्टपोन झाली फेबची मार्च, आणि शेवटी एप्रिलच्या भर उन्हात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात झाली. अरे बाप. बरं. हां. आणि मग ते झाल्यानंतर तो म्हणाला की मी काय आता येणार नाही एवढे उन्हात धावायला. म्हटलं आता रजिस्टर केलं तर आपल्याला पूर्ण करायला पाहिजे, म्हणून मग मी ती केली पूर्ण. आणि त्याच्यानंतर वाटलं की आता जरासा मोठा पल्ला गाठता येऊ शकतो. सो त्याआधी तू फुल मॅरेथॉन नव्हती केलेली, ही पहिल्यांदाच तू पुणे जी केलीस ती केलीस. ओके. सो मला सांगा आता की एका दिवशी एका स्ट्रेचमध्ये सलग 42 किलोमीटर धावायचं, या नुसत्या विचारानंच प्रेशर येऊ शकतं. म्हणजे मी हे सायकलिंगच्या बाबतीत अनुभवलं की जेव्हा लॉंग राईड असते तेव्हा आदल्या दिवशी झोप लागत नाही, रेस्टलेस वाटतं, जमेल नाही ते. तर नेमकं ॲथलीट म्हणून हे टेम्परामेंट नेमकं काय असतं? म्हणजे माइंड गेम असतो, मनाचा आणि शरीराचा सुरेख समतोल असतो, का आणखी काही असतं? हां, त्याच्यात 2 भाग आहेत. म्हणजे मी एक काय केलं होतं की आता ती इव्हेंटमध्ये भाग घ्यायचा, म्हणजे मॅरेथॉनमध्ये आपण भाग जेव्हा घेतो तेव्हा एक काय होतं, एक ॲटमॉस्फिअर खूप पॉझिटिव्ह असतं. त्याच्यानं बरेच लोक असतात, बऱ्याच वयोगटातले लोक असतात, मुलं मुली सिनियर सिटीजन सगळे असतात. तर ते करता करता त्याच्यात जरा ॲटमॉस्फिअरमध्ये मजा येते. त्यामुळे मी म्हटलं की ते आपण करूया. आणि रजिस्टर केलं, पैसे भरलं की थोडंसं कसं आपण जास्त सिरियसली घेतो, असं माझं पर्सनली मत आहे. तर त्यामुळे तसं करूया मी म्हटलं. आणि ते करताना मी म्हटलं आपण तयारी जेव्हा करू तेव्हा तयारी करताना एकदम मिनिमलिस्टिक अप्रोच ठेवूया. म्हणजे मी असं ठरवलं होतं की कुठलंही नवीन इक्विपमेंट आत्ता घ्यायचं नाही, आपण आपल्याला जेवढं स्ट्रेच करता येईल तेवढं करूया. त्यामुळे मी पूर्ण मॅरेथॉन तयारीत फक्त माझा आर्मबँड जो आहे एवढं एकच फक्त विकत घेतलं. काहीतरी 250-300 रुपयाचं आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त मी कुठलंही वेगळं काही खास तयारी अशी काहीच केली नव्हती. म्हटलं बघूया, हे जेवढं आपण सिम्पल ठेवू तेवढी याचं मजा येईल. आणि जेवढी सिम्पल ठेवल्यामुळे काय होईल, एकतर प्रॅक्टिस थोडीशी कठीण होईल, आणि प्रॅक्टिस कठीण झाली की इव्हेंटमध्ये सोपं पडतं. तर तो एक अप्रोच होता. त्यामुळे मी पहिली मॅरेथॉन माझे जुने जे शूज होते ते अगदी लोकल मार्केटमधून घेतलेले असे होते, ते घेऊन कंप्लीट केली. आता याच्यात काही मला म्हणजे एक प्राऊड म्हणून सांगायचं नाही आहे, पण मला असं वाटतं की अप्रोच जर सिम्पल ठेवला तर गोष्टी नंतर सोप्या होत जातात. तू जो एक मुद्दा म्हणलास तो काही मला पटला नाही, की रजिस्ट्रेशन फी भरली की होतात गोष्टी, असं नाही आहे. मला स्वतःला खूप वेळा अनुभव आहे. पण असो, पुढचा प्रश्न विचारतो तुला की रनिंग ही ओव्हरऑलच खूप दमवणारी, थकवणारी आणि शब्दशः अंत बघणारी अशी ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे बाकी स्पोर्ट्ससारखं रनिंग आपण जाता जाता करू असं म्हणून होत नाही. आता आपल्या इथे अमित पण आहे, बाकीचे रनर्स पण आहेत. रीनाही खूप सिरियसली घेतलं आहे तिने रनिंगला. आत्ता तिने 10 किलोमीटर केलं आहे, शिल्पानी 5 किलोमीटर केलेलं आहे. तर मी काय म्हणू की अगदी बऱ्याचदा माझ्या बाबतीत असं होतं की शूज वगैरे घालून अगदी मी जातो, आता जॉगिंगच करायचं आहे, आणि ऐन वेळेला ढेपाळायला होतं. तर काय तू सांगशील आमच्यासारख्या नवशिक्यांसाठी, म्हणजे माझ्यासारख्या साध्या सोप्या टिप्स काही? नाही, रनिंग एक्झॉस्टिव्ह नक्कीच आहे, पण त्याच्यात ना काही फायदे पण आहेत. म्हणजे एक मोठा फायदा मला जाणवतो की रनिंगमुळे एवढ्या शेकड्याने कॅलरीज बर्न होतात ना, तर तुम्हाला असं स्पेसिफिक डाएट काही रिस्ट्रिक्शन नसतं. मग तुम्हाला भूक लागेल तसं तुम्ही हवं तेवढं खाऊ शकता. त्यामुळे मी असा स्पेसिफिक डाएट प्लॅन असा काही केला नाही. म्हणजे याच्या भूक लागेल तसं जे वाटेल तसं खायला लागलो. जो रेग्युलर डाएट प्लॅन होता तसाच ठेवला. थोडंसं कधी फक्त नॉनव्हेज ॲड केलं, पण अदरवाईज असं वेगळा बदललं किंवा काही कमी केलं. म्हणजे मला चहा प्यायला खूप आवडतो, तर चहा पण असं वाटलं होतं मध्ये की चहा सोडून द्यावा की काय, कारण त्याच्यामुळे बाकीचे इश्यूज यायला लागले. पण नंतर मग वाटलं की रनिंगमध्ये एवढ्या कॅलरीज बर्न होत आहेत, तर मी फक्त याच्यात थोडंसं ट्विक केलं की चहा प्यायचा नाही असं नाही करायचं, फक्त त्या दिवसाचा वर्कआउट झाल्यानंतर पहिला चहा घ्यायचा. बरं. म्हणजे मग थोडंसं, कारण नाही म्हटलं की लगेच कोणाला येईल. हे लहान मुलांकडून आपण बघतोच की त्यांना नाही म्हटलं की ते सगळ्यात आधी करायचं असतं. आपलंही तेच होतं. तर मला वाटलं की हे बंद करणं यापेक्षा त्या दिवसाचा वर्कआउट होऊ दे, त्या दिवसाची प्रॅक्टिस झाली की मी आल्यानंतर चहा पितो. आणि असं केल्यामुळे थोडंसं मजा आली. आता तुझ्या प्रश्नाकडे नेमकं येतो की त्यामुळे याच्यात रनिंगकडे ना ॲज शिक्षा असं न बघता
त्यातली थोडीशी मजा घेता आली पाहिजे. म्हणजे एकतर त्याच्यात तुम्हाला कॅलरीज खूप बर्न होतात, त्यामुळे वजन पटापट कमी व्हायला मजा येते, खूप सोपं पडतं, तर ती एक मजा आहे. दुसरं मी म्हटलं तसं खाण्यापिण्यात खूप रिस्ट्रिक्शन नसतं, कारण कॅलरीज खूप बर्न होत असतात. तिसरं एक आहे की रनिंगमध्ये तुम्हाला कुठेही तुम्ही करू शकता. म्हणजे त्याच्यात असं काही लागत नाही की अमकं एन्व्हायरमेंटच पाहिजे किंवा कुठे मला जिममध्ये जावं लागेल किंवा असं कुठलंही रिस्ट्रिक्शन आहे. म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल, कुठेही गेला असाल तरी पटकन तुम्ही रनिंग करू शकता. म्हणजे मला आठवतं मी एक फ्री रनिंगचं ॲप आहे, नायकी प्लस म्हणून एक ॲप आहे, ते मी वापरतो. तर जेव्हा मी फुल मॅरेथॉनची तयारी करायला लागलो तेव्हा त्याचा एक 18 आठवड्याचा प्लॅन मी घेतला होता. आणि तो 18 आठवड्याचा प्लॅन, त्यातला पहिला जो प्लॅन होता, तर मी खूप तयारी करून आता चला उद्यापासून करायचं आहे. आणि त्या दिवशी असं झालं की मला घरी थांबावं लागलं की बाहेर पडताच आलं नाही. तर मी तो पहिला 25 मिनिटाचा वॉर्मअप प्लॅन होता, तो घरच्या घरी पळालो होतो. म्हणजे घरच्या घरी आपला अगदी तिथल्या मग काय 500 राऊंड झाले असतील जे काय असेल, पण तो 25 मिनिटाचा तिथे झाला. तर हे फक्त रनिंगमध्ये शक्य आहे. म्हणजे त्याला तुम्हाला कुठलं इक्विपमेंट लागत नाही, कुठले स्पेसिफिक ॲटमॉस्फिअर लागत नाही, तरी तुम्ही करू शकता. तर हे काही फायदे बघितले तर मला वाटतं रनिंग त्या बाबतीत खूप इझी एक्सरसाइज, म्हणजे बघायला खूप तो एक्झॉस्टिव्ह वाटतो, पण खूप मजेदार आहे. आणि असं होतं की कुठली गोष्ट सुरुवात करताना पहिल्यांदा तो क्रॅकिंग आणि ते होणारच, म्हणजे थोडंसं कुरकुर होतेच. पण ती फेज जर पास झाली, म्हणजे पहिले एक 7-1 मिनटं किंवा पहिले 2-3 किलोमीटर जर पास झाले, तर त्याच्यानंतर मजा असते. त्याच्यानंतर असं वाटतं की आपली बॉडी ग्लाईड करते. म्हणजे एक मुवमेंट अशी येतेच प्रत्येक रनमध्ये की असं वाटतं की आपण जस्ट ग्लाईड करतोय आणि मग कुठली तरी शक्ती आपल्याला पुढे घेऊन जाते आणि आपण फक्त एन्जॉय करतोय. असं काही एफर्ट देतो असं वाटतच नाही, पण ती मुवमेंट येते आणि त्या मुवमेंटपर्यंत थांबायला पाहिजे. क्या बात. म्हणजे ते फिलिंग खरंच खूप ऑसम असेल. हे असं काही ठिकाणी मला सल्ले मिळाले की सुरुवात करताना 30 सेकंद रन करा, मग 2 मिनटं डिस्क वॉक करा, मग परत रन करा. असं काही तू सजेस्ट करशील की ज्यांनी हळूहळू तुम्ही स्टेप बाय स्टेप एन्ड्युरन्स तुमचा बिल्ड होऊ शकतो. आणि दुसरा जो तू म्हणलास की कुठल्याही टेरेनवर आपण करू शकतो, तर ते कॉन्क्रीट रोडवर करावं नाही करावं असे पण काय काय हे असतात, तर त्याबद्दलही प्लीज सांगशील. तर एक पहिलं जर टेरेनबद्दल सांगतो. टेरेनचं असं आहे की आता झालं आहे कसं की अर्बन एन्व्हायरमेंटमध्ये बघताना जास्त करून कॉन्क्रीटला पर्याय नाही. कॉन्क्रीट किंवा डांबरी रोड आहेतच आहेत, त्यामुळे ते आपण टाळू नाही शकत. आयडियली बघितलं तर ट्रेल असली पाहिजे, म्हणजे मातीचा ट्रॅक आणि त्याच्यावर करता आलं पाहिजे. आता इथे बाजूलाच एक ट्रॅक आहे, मी इथे पण प्रॅक्टिस करायचो बरेचदा सकाळी, पण तो 2 किलोमीटरचा आहे. म्हणजे तो पटकन संपतो. मग तसं एकदा रेग्युलर तुम्ही प्रॅक्टिस करायला लागलात की त्याच्यावर तेच करत करत बोर होतं. मग असं वाटतं की आपण ट्रॅक बदलूया. त्यामुळे मग मी करताना अगदी बिल्डिंग खाली, त्याच्यानंतर बालेवाडी स्टेडियम, त्याच्यानंतर मग पाषाणच्या पलीकडे जाऊन, मग एकदा सुशच्या इकडे जाऊन, असं वेगवेगळे रूट्स करायला लागलो. आणि मग हे करत असताना रस्त्यावर पळावंच लागतं, त्याला काही इलाज नाही. तर मला वाटतं एकच करायला पाहिजे की आपल्या पेसने आपण धावलं पाहिजे. म्हणजे कोणाच्या सल्ल्याने किंवा हे न करता. आणि त्याच्या बरेच असे एक्सपर्ट ॲडवाईस खूप असतात आणि ते सांगतात की तुम्ही असं करा किंवा काही स्टेप्स मोजा आणि त्याच्यानंतर मग चाला, मग परत काही स्टेप्स धावा, मग चाला. मला वाटतं हे प्रत्येकाचं ना स्वतः आलं पाहिजे, तर ते जास्त इझिली होतं आणि त्यांनी काही दुखापत होत नाही. आणि मला वाटतं रोड रनिंगला तर काही पर्याय नाही. फक्त त्याच्यात तुम्ही असं करावं की जर तुमचे म्हणजे सुरुवातीला मी 2 सॉक्स घालून नेहमी प्रॅक्टिस करायचो, मग त्याला जरा कुशनिंग मिळायचं. तर असे काही छोटे मोठे नुसके असतात जे आपल्याला मिळू शकतात. आणि असं वाटतंय की मला कुठे पेन होतोय, म्हणजे खास करून रनिंगमध्ये नीमध्ये होऊ शकतं किंवा अँकलमध्ये होऊ शकतं, तर त्याचं खास करून हे आहे की तुमचं लँडिंग नीट होत नाही आहे. त्यामुळे तुम्ही पळायची पोझिशन त्यावेळेला काय करायचं, तर बॅक ऑफ करायचं. म्हणजे रनिंगमध्ये म्हणतात की बॅक ऑफ करणं खूप डिफिकल्ट आहे, कारण एकदा मोशनमध्ये आल्यावर मग आपल्याला थांबायला नको असतं. तर ते बॅक ऑफ व्हायला पाहिजे तेव्हा असं वाटतं की काहीतरी अनकम्फर्टेबल फिलिंग येते, काहीतरी मला दुखतंय, तर तेव्हा बॅक ऑफ व्हायला पाहिजे. एकदम स्पीड स्लो करायचा. लोकांना काही जे बघतात त्यांना बघू दे, आणि जितकं स्लो करून अगदी जर तुम्ही चाललात तेव्हा तरी चालेल. आणि ते तेवढे वेळ झाला की मग घरी यायचं, बघायचं नक्की काय होतंय. आणि पाहिजे तर थोडंसं ऑइलिंग किंवा हे करून होतं तिथल्या तिथे थांबलं तर. जर स्ट्रेच केलं तर मात्र इंजुरी होऊ शकते. ओके. त्यावेळेला स्ट्रेच नाही करायचं. हां, तेव्हा थोडंसं बॅकअप व्हायला पाहिजे. ओके. आणि म्हणून मी प्रॅक्टिस यायचा पण आता मी जो 18 आठवड्याचा प्लॅन सांगत होतो त्याचं पण ते मुद्दामून करायचं की अगदी पीक मुवमेंटला सांगायचं आता बॅकअप करा. की आता शेवटची 5 मिनिटं आपल्याला वाटतं की चला आता पूर्ण एनर्जी लावून धावायचं, तर ते सांगायचं नाही, आता तुम्ही बॅकअप करा. तर मला आधी वाटतं अरे असं कसं चाललंय. मग त्यांनी, तो नायकीचा जो कोच आहे त्यांनी ते असं, आपण जर रनिंगला ते चालू ठेवलं तर ते कंटिन्यूस आपल्याशी बोलत असतात. ओके. हां, मग ते आपल्याला सांगतं की आता तुम्ही 5 मिनिटं राहिले, तुम्ही बॅकऑफ करा. आणि बॅकऑफ का करतोय, कारण त्याचं ही रिझन्स आहे. तर मला त्या 2-3 गोष्टी पाळल्या तर तसं काही खूप म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे. फक्त मला वाटतं की याच्या सेल्फ लर्निंग खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मी पण आता जे सांगतोय ना त्यातल्या नॉट नेसेसरी सगळ्या गोष्टी तुम्हाला लागू पडतील, हे माझा अनुभव आहे. मे बी तुम्हाला स्वतः एक्सप्लोर करावं लागेल थोडंसं. म्हणजे प्रत्येकाची शरीरयष्टी आणि आपली शरीरयष्टी पण बदलत असते. म्हणजे मी जेव्हा धावायचो माझं वजन बऱ्यापैकी कमी झालं आहे, पण परत गेन झालं, परत कमी झालं, हे पुढे मागे होत असतं. आणि त्यामुळे पण आपल्या नीजवर आणि याच्यावर प्रेशर येत असतं धावताना.
तर त्यामुळे ती स्वतःची शैली विकसित करणं, त्याच्यासाठी अतिशय स्लोली सुरू करणं, अगदी स्लो, आणि मग दम लागतो तर धावायचं, थोडं चालायचं, मग परत धावायचं, असं करता येऊ शकतं. मला आठवतं मी पहिल्यांदा जेव्हा धावलेलो तेव्हा 200 मीटरसुद्धा मला धावता येत नव्हतं. 200 मीटर लागले, मी धाप लागलो, थांबलो. हो ना, हो ना. म्हणजे खूपच मोठा पल्ला तू गाठलेला आहेस. डाएटचा विषय झाला, तू म्हणलास की स्पेसिफिक तू काही असं फॉलो नाही करत, पण तरीही म्हणजे आधेमध्ये नॉनव्हेज किंवा अशा गोष्टी तू काही सांगितल्यास, तर रोजचं तुझं डाएटचं काही तू फॉलो करतोस का? की बाबा रन जर काय 10 किलोमीटर झाला तर 2 एग्स कंपल्सरी गेले पाहिजेत, किंवा असे काही हे असतील का? आणि त्यालाच जोडून एक प्रश्न आहे की मोहाचे क्षण ते कसे टाळायचे? म्हणजे काय म्हणू, एक शेवटचा कश मारू आज, एक लास्ट सिगरेट किंवा 2 पेग होऊ दे आज, आणि उद्यापासून व्यायाम नक्की सुरू करू. म्हणजे बाबा पार्टीतही तू ड्रिंक्स घेतलं नाही असं आम्हाला खास सूत्रांकडनं माहिती मिळाली, तर हे कसं काय साधतोस म्हणजे तू ते? असे प्रश्न विचारायचे नव्हते. तर मला वाटतं हे ना, थोडंसं मला वाटतं असं काही टाळलं, मग अशी म्हटलं ना मी, की काही आपण नाही करायचं म्हटलं की तेच पहिलं करावं असं वाटतं. तर मला वाटतं याच्यात एकच मार्ग, माझा वैयक्तिक याचा तोडगा असा आहे की ते नाही करण्यापेक्षा ते थोडंसं डिले करायचं. की मला आता हे करायचं आहे ना, आता मला एवढी प्रॅक्टिस राहिली आहे, तर सपोज मी आता काही गोष्टी केल्या तर मे बी आठवडाभर प्रॅक्टिस मिस होईल, पण मी ही प्रॅक्टिस करतो, ते झाल्यानंतर मी करतो. असं केलं की त्याची जास्त थोडीशी मजा येते. म्हणजे मी अगदी चहाचं तर अगदी साधं सोपं उदाहरण आहे. प्रत्येकाला थोडंसं काहीतरी असतं रोजचं, तर ते पण असं थोडंसं डिले केलं ना, काय म्हणू त्याला, प्रोलॉंग ग्रॅटिफिकेशन किंवा काही वर्ड तुम्ही यूज करा, पण असं थोडंसं केलं की ते न करण्यापेक्षा डिले करायचं, की हे झाल्याशिवाय मी करणार नाही, आणि ते केल्यानंतर मग त्याची वेगळी मजा येते. प्लस असं होतं की सातत्याने अशा गोष्टी करत गेल्या ना, की एका पॉईंटनी बॉडी आपली म्हणते की खरंच हवं आहे का. आणि मग तेव्हा वाटतं प्रामाणिक राहायला पाहिजे. तेव्हा वाटलं की असा जर प्रश्न आला तर तेव्हा प्रामाणिकली ऑनेस्टली म्हणायला पाहिजे की ठीक आहे, आता नको. वा. म्हणजे त्या मला असं म्हणायचं की त्या फिटनेसची नशा ही तुम्हाला कुठेतरी ज्या कृत्रिम गोष्टी आहेत त्यांना ओव्हरकम करते. म्हणजे ज्यांनी अदरवाईज तुम्हाला अल्कोहोल किंवा ज्या टोबॅकोनी जे फिलिंग मिळतं त्यापेक्षा कैक पटींनी प्युअर फिलिंग हे कुठेतरी त्या ॲक्टिव्हिटीतनं मिळतं असं वाटतं तुला? हो, म्हणजे मला वाटतं इनफॅक्ट बरेच मध्ये मी एक पुस्तक वाचलं, तर ते एक त्याच्या पण अशीच एक स्टोरी होती. तर बरेच असे एक्झाम्पल्स आहेत की अतिशय टोकाचे ॲडिक्ट्स झालेले लोक आहेत, म्हणजे अल्कोहोल असो, ड्रग्स असो, तर याच्यातले त्यांना रिकव्हरी म्हणून एखादा एक्सरसाइज दिला आहे. म्हणजे बऱ्याच लोकांनी रनिंग घेतलं, कोणी सायकलिंग केलं, असं. तर त्यांना त्याच्यातून म्हणजे रिकव्हरी म्हणून सुद्धा, आणि ते व्यसनातून पूर्ण मुक्त होण्यासाठी अशा एखाद्या फिजिकल ॲक्टिव्हिटीचा उपयोग होतो. तर नॅचरली त्याच्यातून कसं होतं की पॉझिटिव्ह हार्मोन्स बाहेर पडतात, शरीरातून स्त्रवले जातात, आणि एखादी कन्सिस्टन्सी तुम्हाला मिळते, बॉडी चांगली रिकवर व्हायला लागते, तयार व्हायला लागते, मसल्स डेव्हलप व्हायला लागतात, आणि मग हळूहळू ते नको वाटायला लागतं. हे मराठीत एक म्हण आहे आपल्या की बोले तैसा चाले. तर मी तुझं मला कौतुक त्यासाठी वाटतं की 6 महिन्यांपूर्वी तू असं सुतोवाच केलेलं, जाहीर केलेलं की डिसेंबरमध्ये मी फुल मॅरेथॉन अटेम्प्ट करणार आहे, आणि ते तू करून दाखवलंस. हे व्यायाम नुसता करणं आणि नियमित करणं, तर यातला जो काही फरक आहे किंवा ती जी गॅप आहे, तर ती कशी साधलीस तू? कारण कितीही म्हणलं ना की काहीतरी रुटीन हेक्टिक होतं किंवा जागरण होतं, आणि मग नाही उठलं जात सकाळी, आणि मग ठीक आहे हा आठवडा जरा हेक्टिक आहे, हा आठवडा नको, आपण गॅप घेऊ, आणि मग पण तो पुढचा आठवडा मग कदाचित मग 2 आठवड्याचा गॅप पडतो. तर ते कसं तू मेंटेन ठेवलास तो? मी गंमत सांगू का, हे जेव्हा फुल मॅरेथॉन करायचं ठरलं ना, तेव्हा मी सगळ्यात आधी काय केलं की मी रजिस्टर केलं, आणि आमच्या एक रनिंगचा, आपल्याच गटातल्या काही लोकांचा रनिंगचा ग्रुप आहे, त्याच्यावर मी टाकलं की मी धावणार आहे. आता डिक्लेअर केल्यानंतर मग परत कसं यायचं, तो एक जरा प्रेशर तयार होतं की आता आम्ही डिक्लेअर केले, आता मग लोक चिडवणार नाही केलं तर, त्यामुळे ते एक प्रेशर तयार होतं. आणि मग ते सेट झाल्यानंतर मग आपलं एक बॅक ऑफ द माइंड चालू राहतं की अरे आपण एक टार्गेट ठेवलं, आता आपल्याला ते करायला पाहिजे, मग त्याच्यासाठी काय तयारी करायला लागेल. तर सुरुवातीला मी म्हटलं असं नुसतंच रन करायचो आपलं, मग नंतर हा प्लॅन केला, आणि त्याच्यानंतर हळूहळू गोष्टी सोप्या होत गेल्या. हो. याचं झोपेचं तू एक मगाशी मला एक मुद्दा सांगायचा राहिला की बरेचदा तू म्हणतोस असं होतं की त्या इव्हेंटच्या आधी झोप खूप चलबिचल असते किंवा नीट झोप लागत नाही, फार मन, ते खूप महत्वाचं आहे म्हणतात की आदल्या दिवशीची झोप खूप महत्वाची आहे. हो, असं होतं. फुल मॅरेथॉनला येस, म्हणजे इनफॅक्ट पहिली जी डिसेंबरमधली ती झाली पुणे इंटरनॅशनल, तर ते पुणे इंटरनॅशनल अशी होते की ती आता त्याचा फॉर्मॅट 2 वर्षापासून असा केला आहे की ती रात्री 12 वाजता सुरू होते. रात्रभर पळायचं. रात्रभर पळायचं, म्हणजे ती, आणि सकाळी पहाटे वगैरे अशी संपते,
फुल मॅरेथॉन. आणि मला काय असं रात्रीचा पळायचा अनुभव नव्हता. तर मला एका मित्राने सांगितलं की तू झोप दुपारी. पण त्यावेळेस झालं कसं की मी बाहेर होतो आणि मला घरी यायला 6 वाजले. त्याच्यानंतर मी झोपलो पण काय नीट झोप लागली नाही. तर मी म्हटलं आता काय पचका होणार, पहिला प्रयत्न आहे आणि वाट लागणार सगळे. म्हटलं ट्राय करूया बघूया. तर ते होऊन गेलं. म्हणजे बरेचदा असं होतं की त्यावेळेची झोपपेक्षा तो आठवडा तुमचा कसा गेला आहे किंवा ओव्हरऑल तुमची लाईफस्टाईल कशी आहे याचा पण फरक पडतो. नॉट नेसेसरी की ती झोप झाली म्हणून तसं होईल असं काही नाही. म्हणजे मी जवळजवळ जागाच होतो त्या दिवशी. राईट. आणि पण येताना खूप मला त्रास झाला. म्हणजे ती रन वगैरे झाली आणि येताना मी स्वातीला म्हटलं की तुम्हाला ड्रॉप नको करू, परत यायला तुला यावं लागेल. मी स्कूटरनी जातो, स्कूटरनी येतो, असं जरा हे करत मी गेलो, स्कूटरनी येतो. आणि स्कूटरनी येताना मात्र एवढा मला झोप लागत होती की 2-3 वेळा असं वाटलं की मी पडतोय की काय. मग मी लिटरली थांबलो 3-4 वेळा, तोंडावर पाणी मारलं आणि मग असं करत करत पोचलो. तर त्यामुळे झोपेचं पळताना विशेष त्रास नाही होत. पळल्यानंतर बॉडी थकते तेव्हा मात्र झोपेची आवश्यकता असते. त्यामुळे इव्हेंट नंतर कुठलंही ड्रायव्हिंग किंवा कुठल्याही प्रकारचं असं की जिकडे झोप लागल्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो अशा ॲक्टिव्हिटी करू नये, हे मी त्याच्यातून शिकलो. पुढचा प्रश्न रुटीनवर आहे. म्हणजे मला वाटतं की तू मॉर्निंग पर्सन आहेस आणि 5-5:30ला उठणं हे तुझ्यासाठी केक वॉक आहे किंवा तू ते सवयीने हे झालेलं आहे. पण जे निशाचर आहेत, तर मला रात्री जास्ती सूर लागतो, तर अशांना म्हणजे तुझ्या दृष्टीने रनिंग किंवा कुठलाही व्यायाम करण्याची योग्य वेळ ही अर्ली मॉर्निंग आहे का तुम्ही संध्याकाळी पण करू शकता, किंवा काय सांगशील तू, किंवा ते मॉर्निंग पर्सन कसं व्हायचं हे थोडंसं सांगितलं. मी खरं ना मॉर्निंग पर्सन नाही आहे. म्हणजे तसं बघितलं तर मी सगळा अभ्यास रात्री जागून केला आहे. म्हणजे ते रात्री जागेपर्यंत आपला अभ्यास होतच नाही असं एक वाजता ना डोक्यात. तर तसं मी करायचो. पण याच्यात एकच आहे की हे ना इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. म्हणजे कोणाला जर वाटलं की मला रात्री कम्फर्टेबल आहे तर तेव्हा करावं, कोणाला वाटलं सकाळी कम्फर्टेबल आहे तेव्हा करावं. मला याच्यात एकच फायदा दिसतो की सकाळच्या वेळेत आपण जेवढं ॲक्टिव्ह राहतो ना तेवढं नॅचरल सनलाईट मिळतो आणि त्याचं शरीराला फायदा होतोच होतो. तर तो एक बेनिफिट आहे. पण अदरवाईज वर्कआउट कधी करायचा हा मग एक तर सवय आणि तुमचं चॉईस याच्यावर खरं त्या कॉम्बिनेशनवर अवलंबून आहे. हां, तू अजून एक मगाशी विचारलंस, त्याला एक मला पॉईंट सांगायचा राहून गेला की आता मी रेग्युलर असं खूप स्ट्रिक्टली डाएट किंवा असं पाळत नाही आहे. फक्त मी एक काय छोटी गोष्ट केली की शक्यतो खूप बाहेर खायचं थोडंसं कमी केलं म्हणजे प्रिपरेशनच्या काळात. म्हणजे अगदी वडापाव किंवा असल्या गोष्टी आहेत त्या चालूच राहिल्या, त्या काही कमी नाही झाल्या, पण जे अगदी रेग्युलर बाहेर जाऊन खाणं किंवा असं हे थोडंसं रिस्ट्रिक्ट केलं ॲटलिस्ट त्या शेवटचे 2-3 आठवडे तरी इव्हेंटच्या आधी. आणि अदरवाईज आमचं सकाळचं जास्त खाणं, त्याच्यानंतर थोडंसं कमी आणि संध्याकाळचं थोडंसं कमी, असं करत करत म्हणजे पहिल्या हाफमध्ये मॅक्सिमम फूड इंटेक आणि त्याच्यानंतर थोडं कमी आणि संध्याकाळचं थोडं जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर जेवण, असं थोडंसं पाळायचं. म्हणजे हे तर सगळं म्हणजे खरं तर मुलांच्यामुळे आमचं सुरू झालं. आमचं आधी असं नव्हतं. मुलांना लवकर खाऊन शाळेत पाठवायचं, त्याच्यानंतर करायचं, त्याच्यानंतर असं करत करत त्या जेवणाच्या वेळा थोडा ऑप्टिमम होत गेला. म्हणजे डॉक्टर किती म्हणाले की तुम्ही 10 ते 12 सकाळचं जेवलं पाहिजे, संध्याकाळचं 6-7 म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला जेवलं पाहिजे. पण प्रॅक्टिकली ते होत नाही. आपले वर्किंग स्टाईल इतके वेगवेगळे असतात तर त्या तशा होत नाहीत. पण या थोड्याशा ऑप्टिमम व्हायला सुरुवात झाली, तरी अजूनही बिघडतं. पण या गोष्टी केल्या की मला वाटतं थोडंसं सोपं पडतं. म्हणजे झोप पूर्ण होते चांगली आणि त्याच्यामुळे मग आपसुकच आपण सकाळी उठतो. ओके. म्हणजे मॉर्निंग पर्सन व्हायचं जर कोणाची इच्छा असेल तर मला वाटतं रात्री तुम्ही किती वाजता जेवताय आणि किती वाजता झोपताय हे जास्त महत्त्वाचं आहे. तर तुम्ही ऑटोमॅटिक उठणार गजर न लावता. परफेक्ट. आता फक्त सकाळी व्यायाम करायचा आहे असं ठरवलं तर आपल्या गटातल्या सगळी मुलं आपली एकाच वर्गात आहेत. सो प्रत्येकाला तो प्रश्न असतो की सकाळी व्यायाम करायचा प्रश्न येत नाही, कारण मुलांचं आवरायचं असतं, व्हॅनची गडबड असते किंवा शाळेत सोडतात बरेच जण, तू पण सोडतोस बऱ्याचदा. तर अशा सगळ्या आईबांना काय सल्ला असेल तुला? हे तो वेळच नाही आहे रे, मला करायची खूप इच्छा आहे, म्हणजे मला लिटरली मी सांगतो तुला की खूप पॅशन आहे, पण वेळच नाही आहे. वेळ खरं तर जेन्युइन इश्यू आहे की वेळ म्हणजे आपण आता कामाचे तास पण वाढलेले आहेत, बाकीच्या जबाबदाऱ्या, असं करता वेळ मिळणं डिफिकल्ट आहे. मला वाटतं त्याच्यासाठी काहीतरी ट्रिक्स प्रत्येकाने शोधायला पाहिजे. म्हणजे आम्ही मध्ये असं करायचो की आमचा जो आपल्या गटाचा जो रनिंगचा छोटासा ग्रुप आहे तर त्याच्या आम्ही असं करायचो की मग आता मुलांना घ्यायला जायचं आहे ना तर आपण वाहन घेऊन नको जाऊया, आपण पळत जाऊया किंवा चालत जाऊया आणि मग येताना त्यांना घेऊन या, असं कधी कधी केलं. मग किंवा मग सकाळी सोडताना आता शनिवारी मग आपण मुलांना सोडतोय ना, मग त्याच वेळेला आपण टेकडीकाने फिरून यायची, असं काही थोडंसं केलं. किंवा मग सकाळी सोडताना मे बी टेकडीवरून मुलांना शाळेत सोडणं, येताना धावत येणं, असं काहीतरी म्हणजे एखादी ॲक्टिव्हिटी क्लब करणं. म्हणजे मी सायकलिंगमध्ये खरं सायकलिंग करायचो, फक्त सायकलिंग जेव्हा करायचो रनिंगच्या आधी, तेव्हा मी बरेचदा माझी जुनी सायकल किती घाणेरडी दिसत असली तरी कुठे जायचं असेल तर मी शक्यतो सायकल घेऊन जायचो. आणि मग लोक विचारायचं अरे ही सायकल तू चालवतोस? म्हटलं हां मी ही चालवतो. तर व्हायचं काय त्याच्यात की जिकडे जिकडे ऑल्टरनेटिव्ह आहे तिथे जर आपण पर्याय काढला तर खरं होऊ शकतं. आणि आता याचं मला एक स्वानुभवाने हे कळलं आहे की याची ना अशी
याच वेळेला एक्सरसाइज झाला तर होईल, नाही तर नाही होणार, असं काही नाही आहे. म्हणजे मी पावसाळ्यात तर सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळी रनिंगला जायचो. आत्तासुद्धा मी आलो तेव्हा कडकडीत ऊन होतं बाहेर. तर असं काही नाही आहे, फक्त तुम्ही त्याचं थोडंसं इक्विपमेंट घ्यायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ऊन आहे तर थोडीशी हॅट ठेवा किंवा पाण्याची बाटली जवळ ठेवा. एवढं जर केलं तर भागतंय. आपल्याकडे असं एवढी अजून एक्स्ट्रीम वेदर नाही आहे की मी दुपारी गेलो तर मला काहीतरी एक्झॉस्ट म्हणजे मी उन्हामुळे काहीतरी चक्करच येईल की काय, असं अजून आपल्याकडे एवढी एक्स्ट्रीम वेदर नाही आहे. त्यामुळे खरं म्हटलं तर दिवसाच्या कुठल्याही वेळात जमेल त्या वेळात आपण करू शकतो. म्हणजे जर अगदी वाटतं की लंच केल्यानंतर मला वॉक करायचं आहे तेव्हा मी करू शकतो. असं करून मला वाटतं एक 24 तासातले पाऊण तास काढायला हरकत नसावी. म्हणजे फक्त आपल्याला थोडंसं त्याचं नुसके काढायला लागतील. प्रत्येकाला काय काय ट्रिक जमत आहेत, कसं जमतं आहे, किंवा अगदी काही लोक रात्रीसुद्धा करतात. म्हणजे झोपायच्या आधी वॉक करून मग झोपतात. किती थकलं असेल तरी आता एक 40 मिनटं मी आता जाऊन येतो आणि त्याच्यानंतर करतो, असं पण काही लोक करतात. सो डिहायड्रेशन हा एक मुद्दा येतो की तर ते पाण्याचं प्रमाण कसं मेंटेन करायचं, किंवा ते बॉडी सिग्नल देते का तुला की नाही आत्ता, का तू ठरवून एक 15-20 मिनटं पडल्यावर 2 घोट पाणी पितोस? ह्याची गंमत झाली खरं तर ना. मला याचं टेक्निक तसं माहिती नव्हतं. आणि पहिली मॅरेथॉन मी जेव्हा धावलो तेव्हा मी असं आमच्या ग्रुप म्हणजे तिकडे एक ग्रुप झाला 4 जणांचा. म्हणजे पहिल्यांदाच मी भेटलेलो सगळ्यांना आणि तो ग्रुप झाला आणि त्यांनी सांगितलं की आपण दर 5 किलोमीटर नंतर थांबायचं आहे. म्हटलं ओके थांबूया तसं. मग 5 किलोमीटर नंतर थांबायचो. मी भसाभसा पाणी प्यायचो कारण खूप तहान लागलेली असायची. मग परत पुढचे 5 किलोमीटर परत भसाभसा पाणी. असं झालं काय की मला जेव्हा पाणी पाहिजे होतं ना बॉडीला तेव्हा नव्हतं मिळत, आणि जेव्हा तेवढी गरज नव्हती तेव्हा मी भसाभसा पाहिजे. आणि ते मला कळलं नाही तेव्हा. पण नंतर मग त्याचे आता व्हायचं हे पण होतं की जर पाण्याचं प्रमाण नीट ठेवलं नाही तर त्याचं ॲसिडचं प्रमाण खूप वाढतं शरीरातलं आणि मग ते रेग्युलेट होत नाही. मग त्याच्यामुळे मग तुम्हाला पेन्स व्हायला लागतात. मला शेवटी पहिल्या मॅरेथॉनमध्ये असं आलेलं की शेवटचे जे 5-6 किलोमीटर मी फक्त चाललो. त्याचं कारण हे होतं कारण मला पायाचा वापरच करता येत नव्हता. असं वाटत होतं की पाय इतके जड झालेत, मी उचलू कसे. धावणं तर खूप पुढची गोष्ट आहे. तर नंतर कळलं की हे पाण्यामुळे होत आहे. तर यावेळेला मग मी काय केलं की याच्यात काय करता येईल, तर मुंबई मॅरेथॉनमध्ये असं एक सांगितलेलं की तुम्ही बाटल्यांचा कचरा खूप होतो ना, तर आपण असं करूया की बिस्लरीने खरं इनिशिएटिव्ह घेतलेलं की आम्ही तिकडे पाण्याचे हे ठेवू, काय म्हणते डिस्पेन्सर ठेवू, आणि तुम्ही आपली बॉटल कॅरी करा किंवा तिकडे पाण्याचे हे असतील कप, तर त्यांनी तुम्ही प्या. दुर्दैवाने असे नव्हते, डिस्पेन्सरच नव्हते ॲक्च्युअल रेसमध्ये. पण मी म्हटलं ठीक आहे, आता आपली तयारी होती ना, आपण बाटली कॅरी करूया. तर आता होतं काय की रन करताना ना कुठलंही कॅरी करायला खूप कठीण असतं. म्हणजे अगदी बाटली छोटीशी असेल तरी ते रन करताना वाटलं की हा खूप ओव्हरहेड आहे, हे मला नको, असं होतं. तर मी म्हटलं आपण ट्राय करूया, पहिले 2 किलोमीटर ट्राय करून बघूया, नाही जमलं तर टाकून देऊ. मग 2 किलोमीटर केले, अजून 1 किलोमीटर केलं, असे 5 किलोमीटर झाले. मग वाटायला लागले की आपल्या बॉडीचाच हिस्सा आहे, म्हणजे बाटली आपल्या बरोबरच आहे, सगळं वेगळं नाही आहे. हां, मग मी दरवेळेला जायचो तिकडे, ती बाटली रिप्लेस करायचो, परत घ्यायचो. आणि या नादात काय झालं की अनायसे जे घोटघोट पाणी पिणं म्हणणं आहे ना, तर तसं जर केलं, मग जेव्हा असं वाटतं की घसा थोडासा सुकायला लागला तेव्हा फक्त 1 घोट पाणी आणि ते तोंडात घोळवायचं भरपूर आणि नंतर प्यायचं, म्हणजे त्याचं टेम्परेचर जरा रेग्युलेट होतं. ही चूक मी तेव्हा तिकडे गेली होती, कारण बाहेरचं टेम्परेचर खूप कमी होतं, बॉडी खूप तापलेली, आणि एकदम मी भसाभसा पाणी प्यायचो, त्यामुळे त्या टेम्परेचर इम्बॅलन्स व्हायचा. तर ती मिस्टेक तेव्हा झाली. मग इथे मला लक्षात आलं की आपण घोटघोट पाणी प्यायलं तर ते थोडंसं सोपं होईल. आता म्हणायला अतिशय सोपी गोष्ट आहे आणि खूप नॅचरल आहे की कोणालाही माहिती असतं, पण ते रनिंगच्या वेळेला ते होत नाही तसं. आणि मग ते चुकांमधून शिकलो, पण त्याचा उपयोग खूप झाला. म्हणजे मुंबई मॅरेथॉनमध्ये मला असा कोणताच त्रास नाही झाला की पाय चालत नाही आहेत किंवा पाय खूपच जड होत आहेत, एक्सेसिव्ह जड होत आहेत, उचलता येत नाही आहेत. तर मला वाटतं ते छोटं सिप पाणी पिणं आणि तो सिप पाण्यात तोंडात थोड्या ठेवून मग पिणं, याला खूप महत्त्व आहे. आणि तू काही ग्लुकॉन डी किंवा इलेक्ट्रोलाइट्स काही तू यूज करतोस का, आणि तू काय रेकमेंड करशील लॉंग रनसाठी स्पेशली? मला वाटतं त्याचं एक खरं तर एक ना फ्लेवर चेंज म्हणून त्याच्याकडे बघायला पाहिजे. अदरवाईज त्याचा तेवढा मला वाटतं एवढा काही उपयोग नाही आहे. पाण्याचा इंटेक चांगला असेल ना तर दॅट इज ओके. आणि मध्ये जर तुम्हाला काही फ्रुट्स वगैरे असतील मिळत, किंवा म्हणजे रनच्या आधी जर तुम्हाला 2 केळी खाऊन गेलात, असं जर केलं तर तेवढं पुरेसं आहे. आता याच्या परत प्रत्येकाचं काही चॉईस असू शकतात. काही लोकांना ते जेल खायला आवडतं, काही लोकांना काही ड्रिंक बरोबर ठेवायला आवडतं, एनर्जी ड्रिंक ठेवायला आवडतं. तर हे अगेन प्रत्येकाचा चॉईस आहे. पण माझ्या बाबतीत मी फक्त पाणी आणि काही फ्रुट्स याच्यावरच करायचो. आणि आधी काय खाल्लं पाहिजे लॉंग रन जेव्हा तू लॉंग रनच्या आधी मला वाटतं थोडंसं पोटात असायला पाहिजे. म्हणजे अगदी एक लाईट नाश्ता असेल, किंवा जर तुम्ही एखादं फ्रूट खाऊन गेलात तर ते थोडंसं आवश्यक आहे. म्हणजे पहिला जो बूस्ट, आणि याच्या आधी चांगलं अर्धा लिटर तरी पाणी प्यायला पाहिजे. म्हणजे एक आता समजा 5 वाजता रन सुरू होणार आहे तर 4 वाजता तेवढं जर पाणी प्यायलो तर ते थोडंसं ड्रेन होऊन जातं बॉडीतून, आणि तुमचं बॉडीचं वॉटर कॅपॅसिटी चांगल्यापैकी फुलफिल होते.
एक असा प्रश्न आहे की पेपरमध्ये अशा बऱ्याच बातम्या गेल्या वर्षभरात मी तरी वाचलेल्या आहेत की खूप भन्नाट ॲथलीट आहे आणि तो रेग्युलर हे करतोय मॅरेथॉन, पण तरी अनफॉर्च्युनेटली स्ट्रोक आला, कोलॅप्स झाला. तर हे एक थोडंसं एक सारखं बॅक ऑफ द माइंड राहतं ॲथलीट म्हणून का? त्याच्यावर तू जे म्हणलास मग अशी की बॉडी सिग्नल देते तेव्हा तू काय करतोस मग अशा वेळेला की बाबा दम लागतोय, धाप लागते, असं होऊ शकतं का? नाही, मला वाटतं ना एकतर आपला गोल नक्की पाहिजे की आपण आता रनिंग करतोय तर कशासाठी करतोय. आता माझं वैयक्तिक आहे तर फक्त पर्सनल फिटनेस, म्हणजे मला काही असं काही रेकॉर्ड करायचं काही किंवा असं काही टार्गेट नाही आहे. तर आपला फिटनेस हा एक गोल ठेवला तर आपण असं अगदी एक्स्ट्रीमपर्यंत पुश करत नाही, तो एक मुद्दा. आणि दुसरं म्हणजे आता रनिंगमध्ये काही टेक्निक्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक नोज ब्रिथिंगचे टेक्निक आहे. म्हणजे एक तुम्ही जितकं शक्य असेल तितकं नाकाने श्वास घ्यायचा, नाकाने सोडायचा. तर याच्यात एक फायदा असा होतो की तुमचा घसा सुकत नाही लवकर, म्हणजे तोंडाने जेवढा तुम्ही घेता तेव्हा सुकतं आणि जास्त पाणी प्यावंसं वाटतं. आणि दुसरा होतो की तुमचा स्टॅमिना खूप चांगला बिल्डअप होतो. पण नोज ब्रिथिंगची प्रॅक्टिस करायला लागते, म्हणजे हळूहळू ते ऑटोमॅटिक होतं की तुम्ही 2-3 स्ट्राईड घेताय, त्याच्यानंतर मोठा श्वास घेताय, पोटातून श्वास घेणं हा एक अजून एक टेक्निक. तर पोटातून पुढे मागे व्हायला पाहिजे, म्हणजे आपली जी छाती फुगून आपण श्वास घेतो त्याच्याऐवजी जर इथून घेतला तर त्याची कपॅसिटी पण वाढते, ऑक्सिजन जास्त मिळतो. आणि त्याचं मग 2 स्ट्राईड नंतर इंटेक घेतला, 3 स्ट्राईड नंतर सोडला, परत घेतला, परत सोडला, असं जर केलं तर तुमचा स्टॅमिना डेव्हलप होतो. तर याचं मला वाटतं हे 2 मुद्दे आहेत. एक तर काही लोक की जे टार्गेट करून करतात की मला सब 4 आवर करायचं आहे, किंवा आता काही वर्षांपूर्वी 2019मध्ये आय थिंक जो केनियाचा माणूस होता त्यांनी सब 2 आवरमध्ये मॅरेथॉन पूर्ण केली. म्हणजे मला जे 5 तासच्या वरती लागले त्यांनी 2 तासात पूर्ण केलं, 42 किलोमीटर. तर त्याला सगळ्या लोक सांगतो की तू मरशील, तू असं जर अटेम्प्ट केलंस तर यू विल नॉट बी सर्वायविंग, तू मरणार. तर त्यांनी त्याची व्यवस्थित तयारी केली होती. आणि त्याचा एक फायदा होता की तो 8,000 फूट उंचीवर प्रॅक्टिस करायचा. केनियामध्ये जे त्याचा कॅम्प होता तो तिकडे प्रॅक्टिस करायचा, त्यामुळे नॅचरल त्याची लंग कॅपॅसिटी तशी वाढत गेली. तर या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आता अचानक मी जाऊन जर असा करायला लागलो तर नॅचरली काही गोष्टी घडू शकतात, तर त्यामुळे त्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. दुसरं म्हणजे आपला धाप किती लागते ते त्याच्याकडे खूप बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे. जर खूप जास्त धाप लागत असेल तर डेफिनेटली तेव्हा स्लो डाऊन व्हायला पाहिजे. म्हणजे मी परवाच एका मित्राने मला सांगितली, मुंबई मॅरेथॉनमध्येच काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की त्याला सब 4 आवरमध्ये 4 तासात कंप्लीट करायची होती. आणि रेग्युलर रनर होता, डॉक्टर होता तो स्वतः. आणि त्यांनी शेवटचं काहीतरी वानखेडे स्टेडियमच्या इकडून जायचे, शेवटचे 2 किलोमीटर फक्त काही मीटर्स राहिले होते, शेवटचे काही मीटर्स राहिले होते, आणि त्यांनी ती खूप स्प्रिंट केली जोरात आणि त्याला स्ट्रोक आला. तर या केसमध्ये थोडंसं तुम्ही प्रामाणिक राहिलं पाहिजे. तुम्ही कशासाठी करताय, एखादी इव्हेंट जरा तेव्हा फेल जरी झाला तरी परत तुम्ही येऊ शकता. त्यामुळे याच्यात अजून एक सांगतो, मी परवा जे आर्टिकल पाठवलं होतं ना की डॉक्टर कुर्लेकर जे आहेत DMHचे, तर आता ऑक्टोबरमध्ये एक निओ विजन मॅरेथॉन म्हणून असते पुण्यात, तर तेव्हा मी त्याच्यात धावलेलो. आणि तेव्हा डॉक्टर कुर्लेकर असे शेवटी माझ्या सहज पुढे गेले, म्हणजे मी धावत होतो आणि ते असे सहज साईडनी निघून गेले. तर मी त्यांना रन नंतर भेटलो आणि त्यांना सांगितलं की माझी पहिली मॅरेथॉन आहे, असं आहे. तर त्यांनी मला 2-3 टिप्स दिल्या. तर ते म्हणा की तू कसं धावतोस. मी म्हटलं मी ना यावेळेला असं केलं की मी थांबलोच नाही, मी नोज ब्रिथिंग करत पूर्ण शेवटपर्यंत थांबलो. तो म्हणतो चांगली गोष्ट आहे, पण ना असं कर की तू मध्ये थांबलास तरी हरकत नाही, फक्त तुझे हार्टबीट्स खूप जास्त वाढत नाही त्याच्याकडे लक्ष दे. मग तू मध्ये ब्रेक घेतलास तर इट्स ओके, पण हार्टबीट खूप वाढले तर त्याला मे बी आत्ता नाही पण पुढे जाऊन तुला त्रास होईल. तर मला ती टीप खूप महत्त्वाची वाटली. मग त्यानंतर पुढच्या ज्या मी रन्स केल्या तर जेव्हा मी थांबायचो तेव्हा अतिशय आरामात पाणी वगैरे प्यायचो, किंवा बाय ब्रेक असेल त्याच्यासाठी जायचो, फळं वगैरे खाताना थांबायचो, व्यवस्थित इकडे तिकडे बघायचो आणि मग परत सुरू करायचो. याच्यात अजून एक साईड बेनिफिट असा होतो की जेव्हा तुम्ही बरेच ब्रेक घेता ना तर ते सुरुवात करताना खूप कठीण असतं. म्हणजे आता मी थांबलो आणि परत सुरू करायचं. मग माझा आधी फिअर असं होतं की मी थांबलो मग जमणार नाही, म्हणून थांबूच नको, असं जायचं. मग 21 किलोमीटर न थांबता करायचं. पण हे लक्षात आलं की असं 4-5 वेळा केलं की आपल्याला वाटतं की ठीक आहे मी सुरुवात करू शकतो, किती वाईट परिस्थिती आली परत सुरू करू शकतो. शेवटचा प्रश्न आहे, म्हटलं एखादा तरी गुगली प्रश्न असावा म्हणून काढलेला आहे तो. उत्तर द्यायचं का नाही तू ठरव. म्हणजे माझी सध्या लेखमाला पण सुरू आहे की नियमित व्यायामानं आणि पार्टनरसोबत जर असेल ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा नसेल तरी नियमित व्यायामानं तुमचं मॅरिड लाईफ, इंटमसी आणि ओव्हरऑल रिलेशनशिपची क्वालिटी सुधारते असं वाटतं का तुला? नाही, कारण अनफॉर्च्युनेटली माझा पार्टनर नाही आहे आज, त्यामुळे शी इज दी राईट पर्सन टू आन्सर दिस. पण मला वाटतं एक नक्कीच होतं की वर्कआउट जर चांगला झाला असेल ना तर तो दिवस त्या माणसाचा सुखी जातो. म्हणजे एकतर सगळी एनर्जी ड्रेन झालेली असते, डोकं थोडंसं ठिकाणावर असतं, आपण उगाच फालतू गोष्टी काढून भांडत नाही. हे माझ्या बाबतीत नक्कीच होतं. म्हणजे आमची आधी जेवढी भांडणं व्हायची
आता मी ॲक्टिव्ह झाल्यापासून तेवढी भांडणं कमी व्हायला लागली आहेत. तर तो एक नक्कीच बेनिफिट आहे. त्याच्यानंतर आपण जर फिट असलो तर एकंदर मुलं आपल्याला पाहत असतात. म्हणजे आता असं झालं की मीरा एकदा म्हणाली की मला मला पण यायचं त्याबरोबर. मग आम्ही युनिव्हर्सिटीच्या आता फॅमिली रनमध्ये गेलो, तर तेव्हा अचानक तिला आदल्या वर्षी ताप आला. मग ते तिचं नीट झालं नाही. मग पुढच्या वेळेला इव्हेंट होती, ती म्हणाली की नाही मला 5 किलोमीटर यायचंच आहे. मग आम्ही परत रजिस्टर केलं. तर आता हे काय मी तिला कधीच म्हटलं नाही की तू धाव माझ्याबरोबर, पण ती हे स्वतःहून बघून करणं जे आहे तर मला वाटतं तो थोडासा फरक पडतो. आणि फिटनेस वाढला, स्टॅमिना वाढला की बऱ्याच गोष्टींचा त्याचे पडसाद सगळे उठतातच. त्यामुळे ते वेगळं सांगायची गरजच नाही. आता आपल्यापैकी कोणाला काही विचारायचं असलं तरी फक्त पुढे येऊन विचारा. त्याच्यावरनं विचारलं तर म्हणजे रेकॉर्ड होईल. हां, हाय सचिन, खूप छान वाटतंय तुझं सगळं बोलणं ऐकून. एक प्रश्न आहे की लँडिंगबद्दल तू काहीतरी सांगत होतास, ते थोडंसं एक्सप्लेन करशील का? लँड कसं व्हायचं किंवा त्याबद्दल थोडं. तिने विचारलं की लँडिंगबद्दल काय लँडिंगबद्दल सांगत होतास. पाय जेव्हा लँड होतो तर मला वाटतं लँडिंग सॉफ्ट असलं पाहिजे. म्हणजे पाय कसा पडतोय याच्याबरोबरच तो उतार आहे की चढ आहे याच्याकडे पण बघायला पाहिजे. म्हणजे चढ असेल तर थोडंसं आपलं हे पुढे जाणं, आणि उतार असेल तर थोडंसं छोटासा एक अँगल, म्हणजे मे बी 10-15 डिग्रीचा अँगल बॉडीचा राहणं, की जेणेकरून आपलं लँडिंग थोडंसं स्मूथ होतं. आणि तेव्हा एक करायचं की स्टेप्स थोड्याशा छोट्या ठेवायचा. म्हणजे बरेचदा असं होतं की मोह होतो की आता उतार आला मी सप जातो, आणि ते खूप चुकीचं आहे. कारण त्याने काय होतं की नीजवर प्रेशर येतं. तर खूप उतार किंवा खूप चढ असेल तर ते बेबी स्टेप्स आम्ही म्हणतो, बेबी स्टेप्स करत जायचं. तर बेबी तुमची एक असेल तर त्याचं डिवायडेड बाय 3 करून छोट्या बेबी स्टेप्स घ्यायच्या. हळूहळू करायचं. त्याने एकतर तुम्ही दमत नाही, चढ करताना तुम्ही धावतच जाऊ शकता वरपर्यंत, चालायची गरज नाही पडत. आणि परत येताना पण बेबी स्टेप्स करत खाली यायचं. हो, नाही धावताना ऑलवेज तुमचा पूर्ण पाय पडला पाहिजे. म्हणजे फक्त जर टोजवर धावणं खूप डेंजरस आहे. म्हणजे ॲथलीट्स असतील ना प्रोफेशनल, ते करतात. म्हणजे ते बरेचदा शेवटी फक्त टोजवर धावतात. पण ते मी प्रयत्न केला होता एकदा, पण ते जरा डेंजरस आहे. म्हणजे त्याची रेग्युलर तशी सवय पाहिजे. पण अदरवाईज आपण आता हे सगळे शूज आहेत ना रनिंगचे, आता मी मुंबई मॅरेथॉनच्या आधी शूज घेतले. तर हे सगळे शूज असे डिझाईन झाले की तुमचं लँडिंग इकडे व्हायला पाहिजे, टाचेवर. म्हणजे पूर्ण म्हणजे आपण जसं चालतो तसंच. फक्त रनिंग आणि वॉकिंगमध्ये ब्रिस्क वॉकिंगचं पण एक असतं. म्हणजे तुम्ही जर हे जर बघितलं असेल ना, ऑलिम्पिक इव्हेंट आहे याची ब्रिस्क वॉकिंगची, तर त्याच्यात आणि याच्यात फक्त फरक एवढाच आहे की त्याचा एक पाय नेहमी ग्राउंडेड असतो आणि रनिंगची एक मुवमेंट असते की दोन्ही पाय हवेत असतात. तेवढा एकच फरक आहे. म्हणजे ते खरं ब्रिस्क वॉकिंग माझ्या स्पीडपेक्षा जास्त धावतात, पुढे जातात, एवढा त्याचा ब्रिस्क वॉकिंगचा स्पीड असतो. भगवान चावलेसोबत एकदा मी बोलत असताना 75 किमी रनिंगला तो होता, आणि नंतर तो म्हणजे 50-60 किलोमीटरच्या पुढे पळू शकला नाही. तर मिठाचं प्रमाण शरीरातलं कमी झालं होतं असं त्यांनी म्हणले. त्याने ग्लुकोज घेतलं. तर मिठाचं प्रमाण शरीराचं मेंटेन ठेवा असं काय आहे का? आणि दुसरी गोष्ट, रोडवर रनिंग करताना हे मणका दुखतो काही जणांचा पळल्यानंतर असं रोडला, तर त्याबद्दल काय, कशामुळं दुखतो किंवा काय? मिठाचं प्रमाण आहे ना, होतो त्रास. म्हणजे आत्ता पण काही लोकांना असं, एक पेसर होता मुंबई मॅरेथॉनचा, 4:55 त्याचं टायमिंग होतं. म्हणजे मॅरेथॉनमध्ये एक असतं, एक पेसर असतात की तसे झेंडे घेऊन धावत असतात की तेवढ्या टाईममध्ये त्यांना पूर्ण करायचं असतं. आणि मग ते म्हणतात की आमची रनिंग बस आहे, तुम्ही आम्हाला जॉईन व्हा. तर त्याचं 4:55ची टायमिंग होती आणि तो रेग्युलर रनिंग आहे. नंतर शेवटी त्याचा काय झालं, असा चेहरा पांढरा पडायला लागला. म्हणजे असे सगळे पॅचेस आले आणि त्याचा मिठाचा प्रमाणाचा इश्यू झाला. मग त्याला एका ठिकाणी ते मीठ मिळालं आणि मग त्याने इंटेक केलं. तर हे आता खूप स्पेसिफिक आहे. म्हणजे काही लोकांना हा त्रास होतो. मला फॉर्च्युनेटली आतापर्यंत मिठामुळे झाला नाही त्रास. पण ते त्याच्यासाठी वेगळं काही करावं तर मला वाटतं ते डाएटमध्ये पुरेसं मीठ असावं. म्हणजे आपण करतो काही लोक ज्यांना जर डेफिशियन्सी असेल त्या लोकांनी त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे त्याचे पॅचेस वगैरे मिळतात, ते रनिंगच्या आधी लोक यूज करतात. म्हणजे टॅब्लेट्स घेणं किंवा ते पॅच घेणं तसं करतात. आणि बॅकचं आहे ना, इनफॅक्ट हे जसं सुरू झालं, म्हणजे मी म्हटलं ना कोविड काळात आता एक ते फिअर होता की मी आजारी पडलो होतं काय, तर त्याच्यात हा पण एक फिअर होता की आजूबाजूला मुलं आहेत, त्यांची आपल्याकडून काही रिक्वायरमेंट आहे की त्यांना वाटतं की आपल्याला आईबाबांनी आपल्यावर खेळावं. आणि मला एकदा असं आलं की बॅक प्रॉब्लेम खूप वाढला होता तेव्हा. आणि ते म्हणजे अर्थात बसून जास्त लाईफस्टाईल अशी असल्यामुळे, कामाची लाईफस्टाईल अशी असल्यामुळे, आणि मग ते बॅकचं झालं. आणि मग तिला म्हटलं अरे मी तर आता उचलून नाही घेऊ शकत. मग असंच बरेच वेळ व्हायला लागलं. मला वाटलं अरे हे काय बरोबर नाही आहे. आणि मग रेग्युलर जेव्हा ॲक्टिव्ह व्हायला लागलो त्याच्यानंतर बॅक प्रॉब्लेम माझा पूर्ण गेला. आता अजिबातच बॅक नाही आहे. आणि काही लोकांना हे होतं, याचं कारण काय माहिती आहे, त्यांची धावायची पोझिशन जरा विचित्र असते. म्हणजे बऱ्याच लोकांना आपले शूज बघत धावायची सवय असते, असं पूर्ण खाली बघत. मग इथे नेकला पण प्रॉब्लेम होतो आणि इथे पण प्रॉब्लेम होतो. त्याचं म्हणणं असं आहे की साधारण तुम्ही समोर बघायला पाहिजे, पण समोर असं वरती नाही. समोर असं थोडंसं हे चीन आहे, थोडंसं छातीकडे यायला पाहिजे, थोडीशी हा अँगल थोडासा छातीकडे यायला पाहिजे. आणि बघताना ऑलवेज समोर.
तर पायघाडी बघत किंवा त्याचं काही लोकांना सवय असते किंवा ते खूपच असे वाकून किंवा अगदी वरती थोडं पुढे झुकून पळायचं असतं का? थोडंसं पुढे स्लाईट एक अँगल म्हणजे चीन थोडीशी अशी आणि तो नॅचरल तुमची बॉडी अशी अशी होत जाते. तर ती नॅचरल पोझिशन मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे. तू एक BMI इंडेक्सबद्दल मागे एकदा बोललेलंस, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगितलंस तर मग हे होईल की तुमचं उंची वजन साधारण काय प्रपोर्शनमध्ये असलं तर ती एक फिटनेस लेवल चांगली होते. हे बाकी कोणी विचारत नाही. आता काय झालंय, सगळ्यांना माझे मित्र आहेत आणि हे मित्र माझे राहावेत अशी माझी इच्छा आहे. मग तू विचार म्हणून सांगतो, BMI ना खरं तर बॉडी मास इंडेक्स म्हणजे त्याचं आपलं वजन किती आहे किलोमध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये हाईट मीटरमध्ये कन्वर्ट करून त्याचा स्क्वेअर घ्यायचा. म्हणजे समजा 200 एक्झाम्पल आपण करूया की सपोज 175 आहे किंवा 200 सेंटीमीटरचं आपलं हे आहे उंची आहे आणि त्याचं वजन आहे 80 किलो, तर 80 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर असं केलं तर त्याचा जी व्हॅल्यू येते ती आहे BMI. आता एका इंडियन डॉक्टरचं असं म्हणणं आहे की भारतीय जी आहे म्हणजे बरेचसे आता रिपोर्ट्समध्ये म्हणजे इन्व्हेन्शन झालेलं असतं वेस्टर्न किंवा युरोपियन देशात आणि त्यांच्या इंडेक्सप्रमाणे आपण फॉलो करतो, असं बऱ्याचदा मिसकन्सेप्शन चुकी होतात. तर एका इंडियन डॉक्टरने सांगितलं की भारतीय जीवनशैलीप्रमाणे तुमचं BMI 19 आणि 21 जर असेल, 19 ते 21च्या दरम्यान, तर तुमची बॉडी सगळ्यात जास्त एफिशियंटली काम करते, म्हणजे त्याची कार्यक्षमता खूप वाढते आणि त्याच्यामुळे हे पण होतं म्हणजे तुमचं काय म्हणूया आपण जी आपली याची सिस्टीम आहे प्रतिकारशक्ती असेल तर ती प्रतिकारशक्ती खूप चांगली राहते जर BMI 19 ते 21 असेल तर. तर मला वाटतं त्याच्याकडे थोडंसं म्हणजे मी एक 77-78 किलो वजनाचा होतो आणि माझं BMI खूप पुढे होतं म्हणजे ऑलमोस्ट 25 वगैरेच्या लेवलला होतं आणि ते जसं कमी कमी करत गेलो ना तसं डेफिनेटली फिटनेस खूप वाढायला लागतो म्हणजे बॉडी फटाफट रिकवर होते, कुठली इंजुरी होत नाही. आणि मला वाटतं ते आपण आत्ता जर सगळेजण साधारण 35 ते 45 या वयोगटात आहोत म्हणजे 40च्या आसपास, तर मला वाटतं त्याच्यात हे अचीव करणं कम्पॅरेटिव्हली इझी आहे. म्हणजे हेच जर आपण 10-15 वर्षानंतर म्हणालो तर त्याच्यात इंजुरीचा चान्स जास्त आहे. म्हणजे आता बॉडी पटकन रिकवर होईल. म्हणजे फार तर मी एका मित्राशी तेच बोलत होतो परवा की आता आपण हे त्यांनी पण बरेच वर्षानंतर मॅरेथॉन चालू केली, तर मग आपण म्हणतो की आत्ता पण करतोय तर याच्यात सपोज जास्तीत जास्त काय होऊ शकतं की एखादा मसल टिअर होईल किंवा फ्रॅक्चर येऊ शकतो, पण त्या फ्रॅक्चरचं आत्ता मी ते सोसू शकतो, आत्ता त्याची रिकव्हरीचा चान्स जास्त आहे. तेच जर मी 50-55ला करायला गेलो तर ते खूप डिफिकल्ट होईल. त्यामुळे अर्ली इज द बेस्ट. जेवढं लवकर ट्राय कराल तेवढं चांगलं. तू सांगितलेला हाही मुद्दा छान आहे की आत्ता त्या इंजुरीज परवडल्या फिटनेस करताना होणाऱ्या, इन्स्टेड ऑफ 50मध्ये तुम्हाला BP, शुगर आणि हार्ट आणि बाकी सगळे एलिमेंट्स मागे लागण्यापेक्षा. राईट. अजून कोणाला विचारायचं आहे प्रशांत? एक मेंटल हेल्थ आपली जी असते आणि ओव्हरऑल थॉट प्रोसेस याच्यावर तुझे काय अनुभव आहेत एकंदरीत? नाही, मानसिक म्हटल्यावर आशिष लगेच म्हणाला की मला पण ऐकायचा प्रश्न. आता तो मेंटल हेल्थ बरोबर विचारत होता की मेंटल हेल्थ, तर मला वाटलं की याच्यात एक मी खूप आधी सुरुवातीला म्हणालो ना की एक विचार येतात डोक्यात धावताना, तर मला वाटतं ना एक असं होतं की म्हणजे मला अगदी नेमकं नाही सांगता येणार पण मे बी जसं मी रेग्युलर मेडिटेशन करत नाही पण बरेच मेडिटेशन करणारे लोक असं म्हणतात की त्याच्यानंतर त्यांना एक फोकसचा अनुभव येतो की त्याच्यानंतर सगळे विचार हे झालेत काय म्हणू की असं कन्व्हर्जंट झालेत आणि मग एखाद्या ठराविक कामाला ते खूप चांगलं एफिशियंटली काम करू शकतात असं होतं. त्यांच्या वेगवेगळे अनुभव असतात त्यांचे. तर मला वाटतं रनिंगमध्ये एक असं होतं की एकतर तुमची ना एनर्जी खूप कन्झ्युम झालेली असते तेव्हा, त्यामुळे उगाच इकडच्या तिकडच्या गोष्टी जास्त डोक्यात येत नाहीत नंतर. आणि त्याच्यानंतर हे पण होतं की धावताना जेव्हा तुम्ही एन्ड्युरन्स रन करता खास करून म्हणजे 1 तास 2 तास असं करायला जाता, पाऊण तास किंवा त्याच्या पुढे, तर त्याच्यानंतर ती बरेचदा एक ती मोनोटोनस ॲक्टिव्हिटी होऊन जाते. म्हणजे असं नाही राहत की मला आता लक्ष द्यायचं ब्रिथिंगकडे की मला पाय कसा पडतो याच्याकडे लक्ष, ते ऑटोमॅटिकच होत जातं. मग त्याच्यानंतर मग डोक्यात काय खूप जुना कुठला तरी प्रसंग येतो आणि मग याच्यात काय होतं की तो प्रसंग बरेचदा राहिलेला असतो आधीचा, की आपण त्याच्याबरोबर कधी डीलच नाही केलं आहे किंवा माझ्याकडे लक्षच नव्हतं, म्हणजे मला वेळच नाही मिळाला लक्ष द्यायला किंवा जाऊ दे ना यार तेव्हा झालं आता काय करायचं असं होत जातं. पण ते या स्पेसिफिक सिच्युएशन्समध्ये म्हणजे जसं मी म्हटलं एन्ड्युरन्स 1-2 तासाच्या त्या पिरियडमध्ये असे कुठला तरी जो राहिलेला विचार येतो आणि मग तेव्हा आपण त्याच्याशी थोडंसं डील करतो की अरे हां तेव्हा ना मी असं केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं किंवा माझी तेव्हा चूक नव्हती किंवा मी त्याला उगाच त्या माणसाला ब्लेम केलं, तर थोडंसं असं. आणि मग होतं काय की असे जे राहिलेले विचार आहेत ते एक करत टिक 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 करत होत जातं आणि मग कुठेतरी असं वाटतं की हां की आपण
काय म्हणतो की टू बी इन पीस विथ युअर सेल्फ असं थोडंसं होत जातं. तर मला यातला मी काही एक्सपर्ट नाही आहे, पण थोडंसं अशा काही गोष्टी घडल्या त्याच्यामुळे हे स्वातीला विचारलं ती नक्की सांगेल की आधी कसं होतं आणि आता कसं होतं. हो, नाही याच्यात एक म्हणजे ना व्हेज नॉनव्हेजचं आलं, पण खरं तर याच्यात ना म्हणजे नॉनव्हेज खाणं आवश्यक आहे असं अजिबातच नाही आहे. म्हणजे आता मी जे आता रनिंगची प्रॅक्टिस केली ना, याच्यात मी असं खूप वेगळं जाऊन आता नॉनव्हेज खायलाच पाहिजे, मी आठवड्याभरात खाल्लं नाही आहे किंवा असं असं आम्ही नाही केलं. म्हणजे जेव्हा साधारण आमचं महिन्यातून 3 ते 4 वेळा मॅक्सिमम, कधीतरी 1-2 वेळा असं पण होतं, तर तेवढंच इंटेक राहिलं. म्हणजे रोज अगदी अंडच खाणं किंवा असं असं मी रेग्युलर एवढं नाही केलं. म्हणजे एखाद्या वेळेस गोष्टी वाटलं आज आपलं खायला पाहिजे तर आपण जाऊन आणलं आणि खाल्लं असं झालं. पण अगदी त्या प्लॅनमध्ये जाऊन करणंच केलंच पाहिजे एवढं स्ट्रिक्टली नाही मी फॉलो केलं. तर याच्यात एक हा पण भाग आहे की हे ना बॉडीचा एक मेटाबॉलिझम आहे मॅडम. खास करून स्वाती जशी आहे तर स्वातीचं मेटाबॉलिझम खूप फास्ट आहे, त्यामुळे तिला ना फरक नाही पडत, ती कितीही कन्झ्युम करू शकते. आता सांगू नका मी पण ते बॉडी टाईपवर पण खूप अवलंबून आहे. तर तसा तो एक भाग आहे. तर मला वाटतं याच्यात ना एक होतं असं की आपला इंटेक किती होतो आहे आणि आपल्या कॅलरीज किती बर्न झाल्या आहेत, तर त्याचं साधारण एक पर्सनल जर मॅप ठेवला तर ते ना थोडंसं हे करायला सोपं पडतं. म्हणजे आता कुठलंही ॲप तुम्ही वापराल ना तर त्याच्यात एलिव्हेशनचा एक येतो की किती एलिव्हेशनवर तुम्ही धावलात किंवा कुठलंही सायकलिंग असेल कुठलाही एक्सरसाइज, मग त्याच्यात साधारण एक कॅलरीचा काउंट येतो की इतक्या काय म्हणजे 1500 कॅलरी आज बंद झाल्या. तर तो 1500 कॅलरीच्या प्रपोर्शनमध्ये किती फूड मी घेतलं आणि ते हे झालं, तर त्याचा थोडासा ना मॅप येतो आणि त्या मॅपमध्ये मग आपल्याला थोडंसं कळेल. म्हणजे आय थिंक कुणाल इज द राईट पर्सन, कुणाल या कॅलरीच्या बाबतीत जास्त चांगलं सांगू शकतो, कारण त्यांनी ते ॲक्च्युअल मेजर केलं आहे आणि ते मोजून गोष्ट कशी इंटेक करणं तेवढं केलं. तेवढं स्ट्रिक्टली मी केलं नाही आहे, त्यामुळे मी एवढंच चांगलं नाही सांगू शकणार. पण मला वाटतं डाएट आणि याचं नाही कॉम्बिनेशन खूप आहे. म्हणजे डाएट आणि एक्सरसाइज आणि डाएट तर ते एकमेकाला पूरक आहे. तर त्याचा जर बॅलन्स चांगला असेल तर ते दोन्ही गोष्टी चांगल्या होऊ शकतात. मशीन रनिंग ट्रेडमिल आणि असं ओके, हे फरक नक्कीच आहे. म्हणजे ना एकतर मशीन रनिंग वॉर्मअपसाठी खूप चांगलं आहे. म्हणजे अगदी जर सुरुवात करायची असेल आणि बॉडी वॉर्म करायची असेल किंवा मी नवीनच रनिंग करतो आहे आणि मला तो पेस कंट्रोल ठेवायचा आहे तर त्याच्यासाठी एक्सलंट आहे. म्हणजे त्याच्यासाठी खूपच चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यात एक असं होतं की त्याचं ना ते नॅचरल फॉर्ममध्ये नाही आहे. म्हणजे धावताना कधीतरी माझा पाय एखादा वाकडा पडेल किंवा आपण चालताना सुद्धा होतं ना, बऱ्याच जणांचा एक पाय आखूड असतो एक पाय, असं बऱ्याच गोष्टी व्हेरिएशन असतात. तर ते खूप स्टँडर्डाइज्ड आहे. म्हणजे ते इक्विपमेंट खूप स्टँडर्डाइज केलं आहे, त्यामुळे या व्हेरिएशन त्याच्यात नाही आहेत. तर तो एक भाग झाला. आणि दुसरा भाग ते ना खूप मोनोटनस होतं. म्हणजे टेरेनवर धावायची जी वैविध्यता आहे ती त्याच्यात थोडीशी येत नाही. काही लोक ते करतात, म्हणजे काय स्क्रीन असेल किंवा जे काही गाणी वगैरे लावून करतात, तर ते आवडत असेल तर करण्यात काही हरकत नाही. की तू काय रेकमेंड करशील? गाणी ऐकत बरेच हे रन करतात की त्या ह्याच्यात एक तुला कळत नाही किती डिस्टन्स. सायकलिंगलाही मी बऱ्याचदा पॉडकास्ट ऐकतो. तुला काय वाटतं, असं करावं का नाही करू? करावं का नाही करू माहिती नाही, पण मी सुरुवातीला ते नायकीचं जेव्हा करायचो ना तर तेव्हा मी एक माझ्या भावाने एक आणून दिलेला, तो एक याचा कानात हँड्स फ्री करायचा. तर ते मी काही सेशन वापरले. नंतर असं लक्षात आलं ना की ते असा दडा बसतोय आणि ते धावताना जरा जास्त जाणवायचं. मग मी केलं की आपण एक माझा तो जो आर्मबँड आहे त्याच्या स्पीकरवर फोन ठेवायला लागलो. मला असं वाटायचं की सगळ्यांना त्रास होईल धावताना, पण नंतर लक्षात आलं की कोणाला फरक नाही पडत. म्हणजे हा आवाज मला माझ्यापुरताच येतोय, बाकी लोकांना एवढं काही कळत नाही, तर ते करावं. तर नंतर मला लक्षात आलं की याच्यात ना बॉडीचं टेम्परेचर खूप वाढतं या इंटेन्सिव्ह एक्सरसाइजमध्ये. आणि त्याच्यात जर म्हणजे जी शरीराची नाक जे होल्स आहेत, म्हणजे नाकं असतील, तोंड असेल किंवा कान असेल, ते जर तुम्ही ओपन ठेवलं नॅचरल पोझिशनमध्ये तर मला वाटतं ते रेग्युलेट व्हायला सोपं पडतं. मग ते जर कव्हर केलं असेल तर जास्त थोडंसं त्रास होतो असं मला वाटतं. काही लोकांना स्कार्फ किंवा हे लावूनही सायकलिंग किंवा रनिंग करायची सवय असते पोल्युशन आणि या कारणांमुळे. तर तू सगळी करतोस का नाही करत? स्कार्फ लावून मी नाही करत. म्हणजे कोविडच्या काळात मी मास्क लावून करायचो, पण त्यांनी लक्षात आलं की आपलं नोज जे आहे ते नॅचरल फिल्टर आहे, तर त्याचा वापर व्हायला पाहिजे. हां, आता फक्त अगदी
खूप पोल्युशनमध्ये जर तुम्ही गेला असाल तर ते टाळायला पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी मास्क लावणं किंवा स्कार्फ घेणं करायला पाहिजे. पण सकाळच्या मोकळ्या हवेत किंवा असं जास्त ट्रॅफिक नाही आहे अशा करत असाल तर मला वाटतं काही न करणं पण चांगलं आहे. एकच प्रश्न स्ट्रेंथ ट्रेनिंगवर आहे की रनिंगच्या सोबत काहीतरी तुला ॲडिशनल स्ट्रेंथ ट्रेनिंग लागत नाही. तू सूर्यनमस्कार म्हटला असं काही तू वेगळं करतोस, सायकलिंग करतोस हे माहिती आहे मला, तर त्याचा काही कितपत फायदा होतो आणि तुला? स्ट्रेंथ ट्रेनिंगचा ना मला फारसा अनुभव नाही आहे. म्हणजे माझा जो आता मित्र आहे जो मला पहिल्या मॅरेथॉनच्या वेळेला भेटला तर त्यांनी मला हा प्रश्न विचारला होता की तू स्ट्रेंथ ट्रेनिंग करतोस का. आणि मग त्याच्या बऱ्याच गोष्टी असतात. ॲनिमल वॉक एक प्रकार आहे, त्याचा खूप वेगवेगळे प्रकार आहेत स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये. तर ते साधारण 2 दिवस ॲडवायजेबल असतं रनरसाठी, आठवड्यातून 2 दिवस. म्हणजे बाकी रनिंग तुम्ही करा पण स्ट्रेंथ ट्रेनिंग 2 दिवस करणं खूप ॲडवायजेबल आहे. तर ते मी अजून केलं नाही आहे. म्हणजे ते मला करायचं आहे. मी थोडंसं सेल्फ मोडमध्ये असल्यामुळे मग आपण हे करून बघूया ते करून बघूया असं करत करत एक्सप्लोर झालं आहे. तर स्ट्रेंथ ट्रेनिंग हे थोडंसं काय म्हणू अनएक्सप्लोर्ड एरिया आहे. तर ते मला थोडंसं करून बघायचं आहे त्याचे नक्की किती फायदे होतात. म्हणजे जे एक बॉस्टन क्वालिफाईंग म्हणून एक प्रकार आहे. म्हणजे बॉस्टनची पुण्यात जगभरातल्या ज्या 6 प्रतिष्ठित मॅरेथॉन्स आहेत त्याच्यात अमेरिकेतली बॉस्टनची मॅरेथॉन एक काही टॉप याच्यात येते. आणि त्याचं क्वालिफिकेशनच काहीतरी मला वाटतं 3:40 का असं काहीतरी आहे त्या एज ग्रुपनुसार. म्हणजे मिडल एज ग्रुपमध्ये आय थिंक 3 तास 40 मिनिटात का 3 तास 30 मिनिटात तुम्हाला पूर्ण करायला लागते. तर ते बॉस्टन क्वालिफाईंगसाठी तयारी करणारे असे क्लब्स आहेत किंवा रनिंग क्लब्स किंवा असं काही जिम्स आहेत की जे त्याच्यासाठी तयारी करून तुम्हाला देतात. आणि मग त्याच्या एक प्लॅन्समध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि असं असतं. तर मला वाटतं असं स्पेसिफिक गोल असेल ना तर स्ट्रेंथ ट्रेनिंगला पर्याय नाही. पण तुम्हाला फक्त रेग्युलर फिटनेस आणि करायचं असेल तर मला वाटतं की मी जसं आधी म्हणतो तसं ती प्रोसेस जेवढी सिम्पल ठेवाल तेवढं सोपं पडेल. आणि मग जसं एकदा त्याचा मोमेंटम यायला लागला मग त्याच्यानंतर तुम्ही एक्सप्लोर करत जावा. पण पहिल्यापासून मला हे पण करावं लागेल हे पण करा असं केलं तर थोडंसं क्लिष्ट होत जातं. मग मला ते झेपेल का, मला एवढा वेळ मिळेल का, मग असे प्रश्न येतात आणि मग ते थोडंसं राहून जातं. हो हां प्रिया परफेक्ट. हां स्ट्रेचिंग एक खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे इनफॅक्ट आम्ही सुरुवातीला धावायचो त्याला मला अमितनी काही स्ट्रेचिंगचे प्रकार दाखवले होते. तर मी स्ट्रेचिंग आधी एवढं महत्त्वाचं घ्यायचो नाही. मला वाटतं स्ट्रेचिंगला खूप महत्त्व आहे. स्ट्रेचिंग एक तर त्याच्यात काय होतं की कुठलाही रन करायच्या आधी म्हणजे पहिले 1 किंवा 2 किलोमीटर तुम्ही अगदी स्लो स्पेसनी धावायला पाहिजे. म्हणजे ती बॉडी नॅचरली वॉर्मअप होते. ते तर खूप महत्त्वाचं आहे. पण त्याच्याही आधी जर बॉडीला म्हणजे जे खास करून पाय आहेत म्हणजे मांडीचे मसल पोटरीचे मसल याला जर रक्तपुरवठा झाला तर ते खूप आवश्यक आहे. आणि ते जर नाही झालं तर त्याच्यानंतर मग पाय दुखणं क्रॅम्प्स येणं अशा गोष्टी होतात. म्हणजे असं नाही की खूप मोठी इंजुरी होईल पण हे पाळायला पाहिजे. काही लोकांना इंजुरी होते मात्र जे खूपच एकदमच स्पीडमध्ये धावायला लागतात काहीच न करता. तर त्यामुळे बेसिक थोडंसं स्ट्रेचिंग करणं, पायात रक्तपुरवठा सर्क्युलेशन वाढवणं आणि पाय मोकळे करणं बेसिकली तर ते मला वाटतं ते युजफुल आहे खूप. आणि फक्त पायाचे नाही म्हणजे ओव्हरऑल म्हणजे सगळ्यापासून. म्हणजे आम्ही एकदा बालेवाडीला गेलो होतो रन करायला तर अमित म्हणाला आपण इथून सुरू करूया. म्हटलं अरे पायाने धावायचं आहे नाही आपण पूर्ण करूया. तर आम्ही पूर्ण वरपासून नेकपासून हातापासून सगळे एक्सरसाइज केले. त्याने एक तर होतं काय बॉडी एकदम फ्री होत जाते. आणि मग जेव्हा आपण सुरू करतो ना तेव्हा एक मोठं लोड निघून जातं की आता मला काहीतरी इकडे असं होतंय खांद्यात दुखते किंवा असं होतं ते सगळं थोडंसं कमी होऊन जातं. त्यामुळे त्याची एक मजा पण येते. टेक्निक किंवा असं कोणाकडे शिकलेलास का रनिंग असं काही आधी अभ्यास करून करावं का त्याचं इव्होल्युशन आहे? याचं ना कॉम्बिनेशन आहे खरं म्हटलं तर. म्हणजे एकतर एक पर्याय असा आहे की रनिंगचे क्लब्स आहेत खूप सारे. म्हणजे जर एक तर त्याच्यात जॉईन होऊ शकतो आणि मग त्याच्यात कसं होतं की एक ग्रुप मिळतो आपल्याला, मग एक तो कोच असतो आणि मग तो आपल्याला वेगवेगळे प्लॅन करतो. तर इन पर्सन जाऊन करायचं असेल तर मला वाटतं तो एक चांगला पर्याय आहे. आता माझ्या बाबतीत कसं आलं की मी एक असा अप्रोच ठेवला की मी खूप सिम्प्लिसिटली जाणार याच्यात. म्हणजे मिनिमम वेग करत म्हणजे उगाच पण म्हटलं असं करून बघूया. हे जर मला जमलं तर मग पुढे जाऊन सोपं पडेल किंवा मग असं नको वाटायला की अरे खूप याची तयारी करावी लागते. तर म्हणून माझा मोड तसा होता. पण मला वाटतं याचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे एकतर सेल्फ रेग्युलेशनचा किंवा सेल्फ स्टडीचा अभ्यास तर आहेच आहे कारण तुमचं शरीर सगळ्यात जास्ती माहिती तुम्हालाच असतं. म्हणजे डॉक्टर पण ते सांगू नाही शकत की तुझा पाय ना हा असा आहे किंवा ते. मला वाटतं स्वतःच थोडंसं नोट्स ठेवावं लागतात. आणि मग त्याच्याबरोबर एकदा त्या प्रोसेसमध्ये गेलो की मग काहीतरी यूट्यूबमध्ये बघणं किंवा काहीतरी वाचणं किंवा मग ते फिटनेस रिलेटेड अशा गोष्टी सुरू होतात. मग त्याचा एक फायदा होत जातो. याच्यात अजून एक बरेच रनर्स एक ॲथलीट्स खास करून ते म्हणतात की प्रत्येक रननंतर छोटीशी नोंद करावी
की त्यावेळेचा माझा रन कसा आला, मग त्याच्या आधी मी काय केलं होतं, नंतर काय केलं, असं 2-3 मिनिटाची ते नोंद करतात. मी एवढं स्ट्रिक्टली नाही करू शकलो, मी प्रयत्न केला बरेचदा, पण ते खूप युजफुल आहे. म्हणजे काही काही मोठ्या रन नंतर मी थोडंसं लिहायचो, मग त्याच्यात जाणवायचं की हां हे माझं काहीतरी इथे गडबड झाली, हे नव्हतं करायला पाहिजे होतं, आणि मग त्याचा पुढे जाऊन उपयोग होतो. हा एक नायकी रनिंग क्लब NRC म्हणून एक ॲप आहे, फ्रीली अवेलेबल आहे, आणि ते अँड्रॉइड आयफोन दोन्ही याच्यावर चालतं. आणि त्याच्यावर मग तुम्ही एक सुरुवातीचं एक वजन वगैरे असं टाकलं की त्याच्यानंतर मग ते तुम्हाला प्लॅन्स दाखवतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 5 किलोमीटरचं करायचं आहे, तर 5 किलोमीटरचा तो असा काही आठवड्याचा वगैरे प्लॅन करून देईल की सुरुवातीला एवढं करा, मग एवढं करा असं. आणि त्यातले कोचेस खूप चांगले आहेत. म्हणजे त्यातले काही कोचेस, आता क्रिस बेनेट म्हणून एक त्याचा ग्लोबल कोच आहे, आणि मग तो अशा वेगवेगळ्या लोकांना बोलवतो. मग आता तो एलियड किपचोगे जो आहे त्याचा 2 तासाचा sub 2 hourचा रेकॉर्ड आहे, तर तो पण काही रन्समध्ये येतो. म्हणजे ते सगळं प्री रेकॉर्डेड असतं अर्थात, पण तुम्हाला फील नाही येत. म्हणजे तुम्हाला वाटतं की ते माझ्यासाठीच केलं आहे असं त्यांनी ते डिझाईन केलं आहे, त्यामुळे त्याची मजा खूप येते. मग ते काही एक लेडी मॅरेथॉनर्स आहेत की त्यांनी असे वेगवेगळे रेकॉर्ड्स केले आहेत, तर त्या पण येतात. मग ते तुम्हाला त्यांचे अनुभव सांगतात, आणि ते मजा येते म्हणजे त्या प्लॅनमध्ये. तर मला वाटतं एका छोट्या प्लॅननी सुरुवात करणं काहीच हरकत नाही, आणि मग नंतर हळूहळू वाढवत न्यायचं. म्हणजे त्याचा फुल मॅरेथॉनचा 18 आठवड्याचा प्लॅन आहे, आणि मग तसे थोडे कमी असतील. मला वाटतं 1-2 आठवड्याचे असे छोटे प्लॅन पण असतील. हे बेस्ट आहे आकायने सुरू करणं. क्लब वगैरे म्हणजे काय होतं ना, ते रुटीनमध्ये वेळा काढणं वगैरे थोडं आपल्या इथे DP रोडला सकाळी असतात बघ, तुला ते जवळ आहे अगदी मात्रेपुराचा. हां, तिथे बरेच जण तसे क्लब तिथे असतील. क्लब्स बरेच आहेत पुण्यात बरेच आहेत. म्हणजे इंडिया रनिंग किंवा अशा ज्या साईट्स आहेत ना, त्याच्यावर बघितलं तर मिळू शकतात. फिट पेज नावाचं एक आहे, त्याच्यानंतर एक इथे याला पण आहे, खूप सारे आहेत. बाणेरला आहेत, सिंहगड रोडला आहेत, याला आहेत, आपल्या भांडारकोटला आहेत, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे क्लब्स आहेत. तर त्याचं ते नॉर्मली मॉडेल असं आलं की त्याचं फिक्स फी असते दर महिन्याची, आणि मग त्याच्यानंतर ते कोचिंग करतात. आणि बऱ्याच जणांना ते युजफुल होतं. म्हणजे मी ते तेवढं स्ट्रिक्टली करू नाही शकलो, पण काही लोकांना त्याचा फायदा होतो नक्कीच. माझं असं व्हायचं की एक दिवशी सकाळी वेळ मिळाला, मग दुसऱ्या दिवशी रात्री केलं, मग तिसऱ्या दिवशी काय दुपारीच केलं, असं ते खूप वेवड व्हायचं. पण मी फक्त बघायचो की आता प्रॅक्टिस झाली तर साधारण 90% ते व्हायचं, तर ते तेवढी तयारी असायची, तेवढं आपल्याला करायला पाहिजे. तर ज्या लोकांना तेवढं त्या कोच याच्यात जमणं आहे ना, तर मला वाटतं ते जास्त प्रोफेशनली हेल्प मिळू शकते, तर ते करण्यात काहीच हरकत नाही. येस, छान झालं एकदम. आम्हाला खूप नवीन. येस हो. हे तेच मला सचिन आपल्या सगळ्यांसाठी एक ॲक्टिव्हिटी घेऊन आला, मला वाटतं ती शेअर करायची आहे त्याला. आणि काल मी पियुष मिश्राच्या कॉन्सर्टला गेलेलो. पियुष मिश्रा मला आवडतो खूप, आणि पहिल्यांदाच गेलेलो मी. तर त्याचा एक मला हे खूप आवडलं. म्हणजे तो म्हणला की गुलाल हॅपन्ड वेन आय वॉज 46. सो मला यश हे खूप उशिरा मिळालं आयुष्यात, आणि 46व्या वर्षी मिळाला. आज तो कदाचित अबाव 60 असेल, पण आजही तो परफॉर्म करतो आहे. सो म्हणजे फिटनेसच्या बाबतीत आपण वेगवेगळ्या एज ग्रुपमधले आहोत सगळे. सो तुम्ही ज्या दिवशी सुरू कराल तो तुमच्यासाठी योग्य दिवस आहे असं आपण म्हणू शकतो, आणि त्यामुळे नक्की आपण ते मनावर घेतलं पाहिजे. आणि एकदा ती जर्नी सुरू केली की मग काय एक इनर पीस किंवा प्युअर ब्लिस आहे त्यात. सो हे नक्कीच आपण सगळ्यांनी सचिनकडनं खरंच इन्स्पायर होऊन आपण हे सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि मला वाटतं की अमितचा पण खूप मोठा वाटा आहे. म्हणजे तुम्ही दोघांनी सोबत बरेच रन्स केलेले आहेत. सो एक छोटीशी आम्ही टोकन हे म्हणून गिफ्ट आणलेलं आहे, तर अमित प्लीज तू सचिनला देशील. हे बघ इथे. नाही, ॲक्टिव्हिटी काही नाही आहे. मला असं वाटलं की आज आपण अनायसे भेटतोय, तर असं नको व्हायला की आले ऐकलं विसरून गेले. तर थोडंसं काहीतरी जाताना एक गंमत म्हणून पाहिजे. तर आम्ही एक छोटासा ना एक असा संकल्प केला आहे, त्याचा एक प्रिंटआउट मी प्रत्येकाला देईन. तो प्रत्येकाने वाचावा. त्याच्यात म्हणजे आयडियली 21 दिवस लगातार जर एखादी ॲक्टिव्हिटी केली तर ती थोडीशी अंगवळणी पडते असं म्हणतात. म्हणजे सलग 21 दिवस. तर मग त्याचा मी ऑप्शन ठेवला की 7 दिवस, 14 दिवस किंवा 21 दिवस, असं कुठलाही जमेल तो व्यायाम प्रकार करावा, आणि तो रोज करावा. तर तसं थोडंसं केलं आहे. तर ज्याला इंटरेस्ट असेल त्यांनी त्याच्यावर सही करून आपल्या घरी घेऊन जा. ते ऐच्छिक आहे, आणि व्हॉलंटिअर बेसिसवर आहे. जर करायचं असेल तर करा. सो येस, मस्त. फिटनेस गप्पांचा हा विशेष उपक्रम अक्षरनंदनच्या 3रीच्या आईबावांनी सुरू केला असून रविवारी 22 जानेवारी 2023 या दिवशी कमला नेहरू पार्कमध्ये फिटनेस गप्पांचं हे पहिलं सत्र पार पडलं.